सो नमस्कार. आज आपली ही जी काही व्हिडिओ असणार आहे ही स्पेशली मराठीमधून असणार आहे. अँड दिस इज माय फर्स्ट व्हिडिओ इन मराठी. लाईक म्हणजे मी आहे मराठीच आहे, बट हं. हे जे आपला जो काही कॉन्टेंट आहे किंवा ज्या गोष्टी आहे ते मोस्ट ऑफ आपण आतापर्यंत हिंदी किंवा इंग्लिशमध्ये डिलिव्हर्ड करत होतो, मॉक इंटरव्ह्यूज वगैरे समथिंग. सो आजची जी काही व्हिडिओ आहे हा एक पॉडकास्ट आहे, एक मराठी पॉडकास्ट आपण एक म्हणू शकतो, की ज्यामध्ये आपल्यासोबत भास्कर जाधव सर जॉईन झालेले आहेत. त्यांची मी तुम्हाला ब्रीफ इंट्रोडक्शन तर देणारच आहे, बट ह्या पॉडकास्टचा मधून आपल्याला काय शिकायला भेटेल त्याची काही की पॉइंट्स मी तुम्हाला सांगू इच्छितो. जसं की फॉर एक्झाम्पल आय टी क्षेत्रात जे काही स्टुडंट्स आहे किंवा जे वर्किंग प्रोफेशनल आहे ज्यांना स्विच करायचे, जे नवीन जॉब हंट करताय, जे आता या इयरमध्ये पास आउट होणार किंवा जे थर्ड इयरला आहे, फोर्थ इयरला आहे, त्या ह्याच्यामध्ये सर आपल्याला गायडन्स करणार आहेत. आणि सरांचं पण आपण एक मन मोकळ्या गप्पा मारणार आहोत. जे काही गोष्टी होणार आहे सगळ्या रॉ असणार आहे. सो आय होप डेफिनेटली तुम्हाला हा आमचा जो एक छोटासा प्रयत्न आहे हा आपल्याला डेफिनेटली आवडेल. वी कॅन प्रोसीड विथ द पॉडकास्ट. नमस्कार भास्कर जाधव सर, आपल्या खूप नमस्कार ओम सर. थँक यू फॉर गिव्हिंग येस मी अपॉर्च्युनिटी फर्स्ट ऑफ ऑल. येस येस. सो तुमचं पहिले मी धन्यवाद इच्छितो की तुम्ही खूप कमी वेळात माझा याला रिस्पॉन्ड केलात आणि आपण आपल्या पॉडकास्ट सिरीज वरती तुम्ही जॉईन केलात, यासाठी मी तुमचं मनापासून धन्यवाद म्हणतो आणि तुम्ही नो आमच्या प्रॉब्लेम सर. या पॉडकास्ट सिरीजला आलात. सो आता स्पेसिफिकली माझा पहिला तुमचा एक महत्वाचा प्रश्न आहे, की तुमचा जो आय टी मधला जो काही प्रवास आहे तो सुरू कसा झाला? सुरुवातीला तुम्ही कुठे काम केलं? याबद्दल तुम्ही काही थोडं यावरती प्रकाश टाकू शकतात? लाईक. हो सर, नक्की. सर्वप्रथम तर तुमच्या सर्व रसिकांना, प्रेक्षकांना नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद सर तुम्ही मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. सर्वात येस. पहिले तर माझं इंट्रोडक्शन देऊ इच्छितो. माझं नाव भास्कर जाधव. मी स्वतः जवाहर नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी आणि त्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं. इसवी सन 2016 ला माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं आणि लागलीच बरोबर. इंजिनिअरिंगमध्येच माझं कॅम्पस थ्रू एका कंपनीमध्ये सिलेक्शन झालं. त्यावेळेस माझं ओके. सिलेक्शन झालं होतं ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून. नंतर काही बरोबर. कारणास्तव त्या कंपनीमध्ये कंपनी काही कारणास्तव बंद पडली आणि त्यानंतर माझा प्रवास तिथनं चालू झाला, ॲक्चुअल प्रवास. ओके. ओके. आणि त्यानंतर मी ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून त्या कंपनीमध्ये लागलो होतो. परंतु मग बरोबर. नंतर सडनली 4-5 मंथ नंतर मी जॉबलेस झालो. नंतर माझ्यापुढे बरोबर. खूप मोठा म्हणजे एक डोंगर, दुःखाचा डोंगर म्हणूया इन शॉर्टमध्ये, बरोबर. की मी बरोबर. कॅम्पस थ्रू झालो आणि ओके. अचानकच 5-6 मंथमध्ये माझा जॉब गेला. ओके. आणि मग मला त्या एक दृष्टिकोनातून मी स्टार्टिंगला इनिशियल डेजला पुण्यामध्ये होतो. पुण्यामध्ये ओके. कोरेगाव पार्क या ठिकाणी एक कुमार सेरेब्रम नावाचा आयटी पार्क आहे. तिथे माझा आय टी स्टार्टिंगला पार्क. जॉब ओके. लागला होता. ओके. सो येस, येस. सो हं. म्हणजे पहिल्या तुमची जी कंपनी होती, हं. तुम्ही जे सिलेक्शन झालात, ती फर्स्ट कंपनीमध्येच तुमचे तिथे तुम्हाला म्हणजे जो कंपनीचा जो काही सेटबॅक असेल, म्हणजे मे बी ती स्मॉल स्केल असेल, त्यांचा बिझनेस येस, ऑपरेशन शटडाऊन झाला. येस. मग ती जी एक फ्रेशरची जी एक आपण काय म्हणतो ते एक मानसिकता होती हं, किंवा हं, जी मनस्थिती आपण एक म्हणू शकतो, बरोबर? मग हं. त्या याच्यामध्ये म्हणजे तुम्ही रिसेंटली जॉईन झालात. न्यू न्यू वर्क कल्चर, आपण येस, कॉलेजमधून नुकतेच पास आउट झालेला येस. असतो. मग ती जी तुमची एक आपण स्टेट ऑफ माइंड म्हणतो, हां, लाईक हां. राईट, ती येस. स्टेट ऑफ माइंड तुमचं काय होतं, की जी आपली फर्स्ट कंपनी आहे, फर्स्ट कंपनीच आपली बंद झाली, त्याचा तुमचा स्टेट ऑफ माइंड काय होता हां, त्यावेळेस? माझं स्टार्टिंगला तर इनिशियल डेजला असं होतं, की मी ओके. माझ्या कॉलेजमधनं एक 2-3 जणांचं कॅम्पस प्लेसमेंट झालं होतं. त्यापैकी मी एक हम्म, विद्यार्थी होतो. आणि ओके. इनिशियल डेजला झालं, ते एक मी म्हणजे प्रचंड खुश होतो. परंतु 4-5 महिन्यामध्ये बरोबर. स्मॉल स्केल कंपनी असल्यामुळे एनी हाऊ त्यांचं ऑपरेशन शटडाउन झालं. नंतर हम्म, मला टू बी ऑनेस्ट आय-टी कल्चरचं काहीही माहीत नव्हतं. परंतु मी ज्या बरोबर. 3-4 महिन्यामध्ये लिटल बिट काय जे ट्रेनिंगमध्ये शिकलो होतो, ते माझ्यासाठी ओके. खूप इम्पोर्टंट ठरलं. आणि हम्म, त्यासोबत-सोबतच आता पहिला माझा स्टेट ऑफ माइंड हा होता, की मी जॉबलेस झालोय. माझ्याकडे बरोबर. काही अपॉर्च्युनिटीज नाहीये. आता करावं तर बरोबर. करावं काय? आणि कशा पद्धतीने करावं. अप्रोच करावा? आणि मी बरोबर. इंजिनिअरिंगमधनं तर पास आउट झालो होतो. नंतर राईट. सर माझ्या लाईफमध्ये असताना मी वेगवेगळे स्पोर्ट खेळायचो. मी राईट. वेगवेगळ्या स्पोर्टमध्ये म्हणजे माझं चांगलं कार्य होतं. त्याच बरोबर. बरोबर असताना इसवी सन 2014-15 ला मी महाराष्ट्र टच रग्बीचा खेळाडू होतो. ओके. कदाचित त्याच एक स्पोर्टचा मला उपयोग झाला आणि त्यानंतर मी ओके. जेव्हा जॉब शोधायला गेलो, तर बरोबर. पुण्यामध्येच विमाननगरच्या समोर एक स्टॉप आहे 5वा मैल. तिथे पाच. एक आय-टी ओके. पार्क आहे.
ओके. त्या आय-टी पार्कमध्ये आय गेस गिगा स्पेस आय-टी पार्क, ई स्पेस आय-टी पार्क गिगा हां, ई ई स्पेस स्पेस आहे बरोबर. येस, ई स्पेस आय-टी येस. पार्कमध्ये एक कंपनी आहे सर आणि त्या ओके. कंपनीमध्ये मी इंटरव्ह्यू देता तिथं स्टार्टिंगला मला पहिला जॉब लागला स्पोर्ट एनालिस्ट म्हणून. ॲज अ ओके. स्पोर्ट्स ॲज अ एनालिस्ट. स्पोर्ट अॅनालिस्ट. येस. ओके. म्हणजे जी तुमची आवड होती, ज्या आवडीमध्ये तुम्ही जिथे कार्य तुमचं जे केलं, की तुम्ही जसं बोललात, की तुम्ही एक रग्बी प्लेयर होतात हं, आणि हं. त्या क्षेत्रातच कुठेतरी स्टार्स म्हणा किंवा युनिव्हर्सच्या आपले एक गुडविल म्हणतो आपण येस, त्या येस. हिशोबाने, बरोबर. त्या ह्याने तुम्ही ॲज अ स्पोर्ट अॅनालिस्ट म्हणूनच पहिले हे केलं. मग येस. ॲज अ स्पोर्ट्स अॅनालिस्ट तिथे आपलं काम काय होतं आणि आपण कोणते प्रोजेक्ट्स हँडल करत होतात लाइक येस सर. ओव्हरऑल? ॲज अ स्पोर्ट अॅनलिस्ट मी जेव्हा स्टार्टिंगला ती कंपनी जॉइन केली, त्या हं, हं. कंपनीमध्ये मला जनरली जो फुटबॉल गेम आहे, तो विदेशात जास्त बरोबर. प्रमाणात खेळला जातो. जनरली आपल्या राइट. इंडियामध्ये क्रिकेट जास्त खेळला जातो. विदेशात बरोबर. स्पोर्ट हा गेम खूप जो फुटबॉल आहे जास्त रग्बी प्रमाणात आपला खेळला हां, फुटबॉल. बरोबर. येस. तर राइट. मी येस. फुटबॉल गेमसाठी अॅनलिस्ट म्हणून काम करत होतो. मग ओके. जनरली जे फुटबॉल की फुटबॉल म्हणताय? येस, येस, येस. फुटबॉल. फुटबॉल, फुटबॉल. सॉकर, फुटबॉल. ओके, सॉकर. ओके, येप. ओके. सॉकर. हां, गॉट इट, गॉट इट. येस. तर त्या फुटबॉल गेमचे विदेशामध्ये वेगवेगळ्या लीग होतात. जसं की बरोबर. बुंदेसलिगा लीग, ला लीग, स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणात लीग असतात सर. राइट, राइट, राइट. आणि मग मला स्टार्टिंगला काय व्हायचं, की त्या ज्या मोठ्या-मोठ्या गेमचे प्रोजेक्ट आमच्या बरोबर. कंपनीकडे यायचे. आमचं कार्य काय होतं, राइट, की तो जो पूर्ण खेळ आहे, कधी-कधी राइट. लाईव्ह गेम पण यायचा. त्याचा एनालिस्ट करायचं. 100% एनालिसिस म्हणजे बरोबर. त्यांचा या मोमेंटला इथे गोल झाला, या मोमेंटला इथे ही चूक झाली, या बरोबर. मोमेंटला राइट. हा टच पाहिजे, इथे हा म्हणजे त्यांचा जो काय फॉल वगैरे झाला, तो झाला. बरोबर, कशा बरोबर. पद्धतीने केला. तर आम्ही आमच्या राइट, कॉम्प्युटरवरती एक त्यांचे एनालिस्ट म्हणून एक पूर्ण डेटा राइट. सेट तयार करत होतो. आमचा बरोबर. डेटा सेट कोचिंग टीमला जायचा. मग जेव्हा ओके. कोचिंग टीम त्यांना कोच करायची, तेव्हा त्यांच्याकडे तो डेटा राहायचा. या मोमेंटला, या बरोबर. सेकंदाला तुमचा हा प्रॉब्लेम झाला, हा तुमची चूक झाली. आपण अशा पद्धतीने हं, टॅकल हं. करू शकतो समोरच्या प्लेयरला. बरोबर, मग बरोबर, कधी-कधी बरोबर. रेकॉर्डेड मॅचेस यायचे, कधी-कधी हं, हं. झालेले मॅचेस आणि मग हळू माझी राइट. त्याच्यामध्ये कमांड वाढत गेली आणि बरोबर. त्यानंतर मला लाईव्ह मॅचेस देण्यात आले. म्हणजे लाईव्ह मॅचेसची राइट. मी एनालिसिस करायचो आणि त्याच मोमेंटला म्हणजे हां. ओके. म्हणजे आय एम नॉट व्हेरी गुड ॲट फुटबॉल. हं. म्हणजे याचा हा अर्थ नाही की मी म्हणजे मला क्रिकेट आवडतं. आय एम नॉट प्रोफेशनल प्लेयर, बट मला एक आवड आहे क्रिकेट खेळण्याची. सो जसं आपण आता आय-पी-एल मध्ये बघतो, हं, हं, की ज्यांचं जे सपोज लेंथ बॉल आहे किंवा तुमचं एक व्हाईट बॉल आपण म्हणतो, तिथे जे काही एनालिटिक्स येतो किंवा जसं आपण एक अल्ट्रा एज नावाची एक येस, येस, येस. सिस्टम आहे. हं. बरोबर. मग त्या पॉइंट ऑफ व्ह्यूचा जो लाईव्ह डेटा आहे तो तुम्ही अनालिसिस करायचा पहिले. बरोबर. येस, येस. म्हणजे इन ओके, शॉर्टमध्ये जर ओके. बघायचं झालं सर, जो स्टॅट्स हां. येतो, जेव्हा आय-पी-एलचा हां, स्टॅट्स संपल्यानंतर येतो. स्टॅट्स बरोबर, येतो, की जो त्यांचा बरोबर. ग्राफ कसा गेला, हं, कसा हं, वरती हं. गेला, कोणत्या मोमेंटला राइट, विकेट्स पडले, फॉल ऑफ विकेट आहे का, राइट, खाली डेटा. राइट. तर त्या गॉट इट. पद्धतीने आम्ही डेटा स्टॅट्स त्यांना प्रोव्हाईड करायचो, की या मोमेंटला बरोबर, तुमचा गोल झाला, या मोमेंटला तुमचा फॉल झालेला आहे. बरोबर, बरोबर. इथे तुम्हाला पेनॉल्टी गॉट इट, लागलेली आहे. मग तो गॉट इट. स्टॅट्स तिकडे जायचा त्यांच्या हं, डेटाबेसला. हं. मग हं, आमच्या हं. स्टॅट्सवरती त्यांचे जे डिसिजन मेकर आहेत ऑन ग्राउंडवरती फॉर बरोबर. एक्झाम्पल मॅनेजर्स असतात त्यांचे, फॉर एक्झाम्पल त्यांचे राइट. कोचेस असतात. तो त्यांच्याकडे कोचेस लाईव्ह डेटा असतात. राइट. जायचा. हां. बरोबर, बरोबर. ओके. सो आता माझा एक प्रश्न एक असा आहे, की जसं आता सपोज क्रिकेटमध्ये आपण बोलतो लाइक हं, राइट, हं, की बॉल म्हणजे ज्यावेळेस बॉलर बॉल टाकतोय आणि ज्यावेळेस आपला बॅट सोबत त्याचा इम्पॅक्ट झाला हं. किंवा त्यामध्ये समथिंग एक आपण काय म्हणतो, की म्हणजे कंटिन्युअस प्लेसमेंट नाहीये. म्हणजे इन हं. शॉर्ट ठीक आहे, एक बॉल म्हणजे एका ओव्हरमध्ये 6 बॉल असतात बरोबर. बरोबर. एक बॉल नंतर आपण एक थोडा स्पेसिफिक एक काहीतरी कालावधी जातो. म्हणजे एक बॉल नंतर दुसरा बॉल ज्यावेळेस टाकतो. येस सो सर. तिथे आपल्याला एक टाइम असतो. हं. सो माझा एक क्वेश्चन तुम्हाला एक हा आहे, एक जस्ट क्युरिओसिटी पॉइंट ऑफ व्ह्यू. फुटबॉलमध्ये तो स्पोर्ट्स कंटिन्युअस ऍक्टिव्हिटीमध्ये असतो. म्हणजे येस, येस. वन प्लेयर पास दॅट बॉल्स टू दी अनदर प्लेयर येस. लाईक राईट. येस, मग येस. त्या कंडिशनमध्ये तुमचे जे काही कॅल्क्युलेशन्स आहे किंवा ज्या पद्धतीत तुमचं एक अनालिटिक्स आहे, ते तुम्ही कशा पद्धतीत मॅनेज हां, केले? म्हणजे आता मला इकडे बघा त्याबद्दल हां, विचारायचं. आता 2 टीम असतात फुटबॉलमध्ये. बरोबर, जर तुमच्या बरोबर. एका प्लेयरने जर बॉल तिकडे पास केलेला आहे, राइट? राइट. म्हणजे तुमचं हं, हं. त्या बॉलवरती पोझेशन आहे सध्या त्या टीमचं. परंतु हं, तुम्ही जर हं. इम्प्रॉपर पास केला किंवा मागचा प्लेयर बरोबर, बघितला नाही, तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही चुकवली, ऑब्व्हियसली बरोबर. तुमच्या त्या बॉलचं पोझिशन दुसऱ्या टीमला जाईल कब्जा, राइट? राइट, मग राइट. आमची जी एनालिसिस आहे या पद्धतीने करते, की हा टच इथे झाला, आता नेक्स्ट पास इकडे व्हायला हवाय. आमच्या ओके. एनालिसिसवरती त्यांना त्या पद्धतीने फ्युचर कार्य प्रिडिक्शन्स येस, आपण म्हणू फ्युचर शकतो. प्रिडिक्शन्स, की तुम्ही राइट, आता राइट. इथे ही चूक केली.
नेक्स्ट मोमेंटला दुसऱ्या टीमचा हे असू शकतं आयडिया, राइट? हा त्यांचा बरोबर. प्लॅन असू शकतो. तर हं, तुम्ही हं. एडवान्स लेव्हलचा विचार करा. इकडे पास न करता बरोबर. त्यांना डॉस देऊन इकडे करा. कारण लास्ट टाईम बरोबर. तुम्ही तो केल्यानंतर पोझिशन दुसरीकडे राइट, गेलं राइट, आणि राइट. तिथून गॉट आपल्याला इट. पेनॉल्टी भेटली. तिथून आपल्याला ओके. अपॉर्च्युनिटीज भेटली. ओके, ओके. गॉट इट, गॉट इट. आता जसं तुम्ही मला बोललात, की तुमची स्टार्टिंगच म्हणजे ॲज अ पोस्ट अॅनॅलिस्ट म्हणून येस. झाल्यात, लाइक राइट. सो मला माझा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला हा आहे, की तुमच्या करिअरमध्ये एखादा खास प्रोजेक्ट आठवतो का तुम्हाला, की जो चॅलेंजिंग होता आणि मजेशीर होता, की ज्यामध्ये तुम्हाला खरंच चॅलेंजेस आले, की यार काही करून मला एक सर्टन ऑफ काय म्हणतो, एक सर्टन ऑफ थॉट होत नाही. जसं की आता आता जसं की डेव्हलपर असतो, लाइक हं. राइट, डेव्हलपर एखादा क्रिटिकल बग सॉल्व्ह करत असेल, त्याला ते लॉजिक आठवत नाही किंवा आठवत नाही इन द सेन्स म्हणजे ते पटकन इम्प्लिमेंट होत नाही. ट्राय चालू असतं. तर एक सर्टन थॉटफुल असतो, की यार आपण झोपेत आहे ना, आपल्याला पटकन तो एक आठवण, अरे नाही मी असं नाही अशा पद्धतीत इम्प्लिमेंट केलं तर माझं जो काही एक क्रिटिकल बग आहे किंवा शो स्टॉपर डिफेक्ट आपण म्हणतो, म्हणजे हे हं, हं. डेव्हलपमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूने मग आपण तो इम्प्लिमेंट करतो. मग तसं तुम्हाला एखादा असं चॅलेंजिंग आलं होतं का, की येस, 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 सर. येस. तो चॅलेंज तुम्ही कसा सॉल्व्ह केला? हे येस. मला विचारायचं आता मी आहे. येस. ह्याच्यावरतून माझी जर्नी समोर-समोर पुढे होत गेली. मग नंतर मी हं, डेटा हं. अॅनालिस्ट म्हणून झालो, सीनियर डेटा अॅनालिस्ट. आता सध्या मी सीनियर डेटा सायंटिस्ट म्हणून रिसेंटली ओके, लॉकडाऊनमध्ये कंपनी ओके. जॉइन केली. आता या हं. सेक्टरमध्ये मला नियर अबाउट 7+ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे. तर जेव्हा बरोबर. मी आता ही जी मी रिसेंटली ज्या कंपनीसाठी सीनियर डेटा सायंटिस्ट काम करतो, ही कॅनडा बेस्ड कंपनी आहे. प्रॉडक्ट बेस्ड ओके, कंपनी आहे. ओके. तर जेव्हा मी बरोबर. इनिशियल डेजला या कंपनीमध्ये जॉइन झालो, तर माझ्याकडे एक ओके, डिपार्टमेंट देण्यात आलं. तर तो एक ओके. पूर्ण डिपार्टमेंट डिपार्टमेंट. येस, पूर्ण डिपार्टमेंट. त्यांची ओके, रिपोर्टिंग्स, ओके. पूर्ण प्रिडिक्टिव्ह मॉडेलिंग वगैरे माझ्याकडे हं, होती. हं. तर मी बरोबर. जॉइन करण्या अगोदर त्यांची जी रिपोर्टिंग्स हं, होती, हं. माझ्याकडे तेव्हा डायरेक्ट सेल्स नावाचे एक डिपार्टमेंट दिलं. मग डायरेक्ट सेल्समध्ये ओके. डायरेक्ट कशाप्रकारे सेल्स. हां, एजंट्स लोकं कसे बरोबर, कनेक्ट करतात, बरोबर. कस्टमर्सला कशाप्रकारे राइट, आपल्याकडे इन्कम राइट. येते, कशाप्रकारे रेव्हेन्यू जनरेट होतो. तर त्यांची ती हं, हं. रिपोर्टिंग होते सर. तर ओके. त्यांचा जो डेटाबेस असतो, आता तुम्ही जर कॉल सेंटर वगैरे जर बघितलं, तर जी डायरेक्ट बरोबर. सेल्स टीममध्ये मोस्टली एजंट्स लोकं असतात. त्यांचे कॉल सेंटर ओके. असतात. मग त्यांना राइट. एक प्लॅटफॉर्म यूज करायचा नसतो. प्लॅटफॉर्म कोणते यूज करायचे असतात? फॉर एक्झाम्पलसाठी कॉलिंगसाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म. तिकडे त्यावेळेस होता बरोबर. टॉकडेस्क नावाचा. कॉलिंगसाठी टॉक तो एक डेस्क. येस. बरोबर. एक कॉलिंग एक लीड स्क्वेअर म्हणून पण एक येस, सॉफ्टवेअर आहे. तो पण मल्टिपल फेमस आहे. मल्टिपल आहे सर. मल्टिपल आहे. येस, टॉकडेस्क येस, येस. आहे, मल्टिपल्स आहेत. आता बरोबर, रिसेंटली बरोबर. रिंग सेंट्रल आहे. तर हे रिंग जे सेंटर बरोबर. प्लॅटफॉर्म म्हणजे बेसिकली सीआरएम टाइप आपण म्हणू हां, सीआरएम शकतो ना. टाइप म्हणजे जसं तिथून ते बरोबर. कस्टमरला कॉल करणार. म्हणजे राइट, त्यांचा राइट. डेटा त्यांच्या डेटाबेसला जाणार. परत बरोबर, ते जे कस्टमर सोबत इंटरॅक्ट करतायत, तर ते बरोबर, एस-ए-पीमध्ये रेकॉर्ड करणार डेटा. म्हणजे एजंट्स लोकं बरोबर, ॲट अ टाईम 4 ते 5 प्लॅटफॉर्म यूज करत होते. म्हणजे ते एक बरोबर. एस-ए-पीमध्ये डेटा इनपुट करणार, हं, कॉलिंगसाठी हं. वेगळा प्लॅटफॉर्म यूज करणार, लाइकवाईज बरोबर, ईमेलसाठी, चॅटसाठी वेगळा प्लॅटफॉर्म यूज करणार. राइट? बरोबर, तर एक प्रोजेक्ट होता सर. त्यामध्ये काय होतं, की पूर्ण कस्टमर सोबत एजंटचे किती इंटरॅक्शन झाले, त्या इंटरॅक्शनमध्ये आपल्याला बरोबर. रेव्हेन्यू कसा जनरेट झालाय, त्याचं एक राइट. ऑटोमेशन क्रिएट करायचं होतं. तर मी जॉइन ऑटोमेशन. होण्या ओके. अगोदर कसं होतं, त्याची रिपोर्टिंग एक्सेलमध्ये होते. एक्सेलमध्ये म्हणजे एक्सेलमध्ये. काय ओके. करायचं, माझ्या अगोदरचा जो पण एक होता, तो काय करायचा, बरोबर. डेटा त्या टॉक डेस्कचा किंवा फॉर एक्झाम्पल कॉलिंग प्लॅटफॉर्मचा मॅन्युअली डेटा एक्स एक्स्ट्रॅक्ट करणार बरोबर. एक्सेलमध्ये. ए एक्सपोर्ट करणार तो ॲज अ एक्सपोर्ट सीएसव्ही करणार येस, फाईलमध्ये सीएसव्ही किंवा फाईल जे किंवा काय एक्सेलमध्ये आणि तो पेस्ट बरोबर. करणार एका डेटाबेसमध्ये एक्सेल फाईलमध्ये. राइट, परत राइट, राइट. दुसरा ईमेल चॅटचा जो प्लॅटफॉर्म होता, जसं फॉर एक्झाम्पल Salesforce तिथून हं, हं. सी-एस-व्हीमध्ये एक्सपोर्ट करणार, इथे पेस्ट करणार. बरोबर. लाइकवाईज दुसरा पण हं, हं. प्लॅटफॉर्मचा डेटा, एस-ए-पीचा पण डेटा एक्सपोर्ट करणार सी-एस-व्हीमध्ये, इथे पेस्ट करणार. म्हणजे बरोबर. मल्टिपल प्लॅटफॉर्म जे होते, स्मार्टशीट वगैरे मल्टिपल होते सर. हं, हं. मग बरोबर, तिथनं तो कॉपी करायचा, पेस्ट करायचा. कॉपी बरोबर. पेस्टमध्ये बऱ्याच वेळेस जो कॉलमचे हेडर असतात, त्यांचे डेटा टाइप राइट. चेंज व्हायचे, राइट? बरोबर. राइट. 100% बरोबर, आणि याच्यामध्ये मॅन्युअल इंटरव्हेन्शन जास्त होतं. मॅन्युअल बरोबर. प्रोसेस जास्त होते. मग राइट. एक रिपोर्ट त्यांना रिफ्रेश करण्यासाठी त्या ज्या मॅनेजरला त्या हं, रिपोर्टिंग हं. एनालिसिसवरती डिपेंड राहावं लागायचं. तर रिपोर्टिंग बरोबर. एनालिसिस मल्टिपल डेटा सोर्सहून एक्स्ट्रॅक्ट करायचा, पेस्ट करायचा. मग याच्यामध्ये पूर्ण हं, हं. नियर अबाउट 3 ते 4 अवर्स जायचे त्याचे रिपोर्ट क्रिएट करण्यासाठी. बरोबर. सिंगल रिपोर्ट क्रिएट ओके. करण्यासाठी आणि बरोबर. त्याच्यामध्ये पण त्याला परत कॉपी करणे, पेस्ट करणे बऱ्याच वेळेस मॅन्युअल पेस्ट एरर करणं. बरोबर, असतातच बरोबर. यामध्ये. आणि यामध्ये पण ह्युमन एरर यायचा 100% चान्सेस आहे. येस, राइट. ऑब्व्हियस कारण कॉपी बरोबर, पेस्ट बरोबर, राइट? डेटा टाइप बरोबर, वगैरे बरोबर, आणि याच्यामध्ये बरोबर. दुसरं काय आहे, की डिपेंडन्सी टाईम जास्त कन्झ्युम होत होता. जास्त. डिपेंडन्सी बरोबर. एका मॅनेजरची त्या
रिपोर्टिंग बरोबर. एनर्जी जास्त होती. तो जोपर्यंत रिपोर्ट टाकणार नाही, बरोबर. फीड करणार नाही, डेटा अवेलेबलच नाही. म्हणजे त्यांना लाईव्ह डेटा रिपोर्ट कधी मिळणारच नाही. नाही मिळणार. खूप मोठा बरोबर. चॅलेंज होतं. म्हणजे जो जुना डेटा बरोबर. तो कॉपी करणार, बरोबर. पेस्ट करणार, मग त्यांना पेस्ट करणार. ओल्डच बरोबर. रेकॉर्ड मिळणार. तर बरोबर. त्या आणि केसमध्ये आणि बिझनेस नीड जर बघितली तर ठीक आहे. आता बिझनेस नीड जर बघितली, आता जर तुम्हाला तो रन टाइम डेटा जर हवा हं, असेल, हं, तर हं, तुम्हाला हं. ते मिनिटा-मिनिटाचे कॅल्क्युलेशन्स करून तुम्हाला रिअल टाइम हवा. जसं की येस. फॉर एक्झाम्पल आता आपला एआय मॉडेल आहे. हं, हं, आपण हं. म्हणतो आपण रिस्पॉन्स टाकला, प्रॉम्प्ट टाकला, लगेच रिस्पॉन्स आला. बरोबर. त्या हिशोबाने म्हणजे हे आणि ते कम्पेअर नाही होऊ शकत, बट आय एम जस्ट कम्पेअरिंग पीस बाय पीस लाइक व्हॉट वी कॅन से. बरोबर, बरोबर सर. बरोबर. ऑब्व्हियसली. येस. ॲब्सोल्युटली येस. करेक्ट आहे ते. आता इकडे बघा, बरोबर. आता जेव्हा जो मॅनेजर असणार, लीड असणार, जे एजंटकडे लक्ष देतोय त्याच्या परफॉर्मन्सवरती, बरोबर. पण त्याला त्याचा बरोबर. लाईव्ह परफॉर्मन्स मिळणारच नाही. त्याला ओल्डच मिळणारच मिळतोय. नाही. राइट. मग तो लाईव्हवरती बरोबर. त्याला काही बोलूच शकणार नाही, की तू अशा पद्धतीने कर, बरोबर. तू बेटर करतोयस, तू थोडा खराब बरोबर. करतोय, इम्प्रूव्ह कर, बरोबर. कम्युनिकेशन स्किल वाढव. बरोबर. म्हणजे लाईव्ह बरोबर. फीडबॅक मिळतच नव्हता. तर एक खूप मोठा लूप होल होता मी जाण्या बरोबर. हं, म्हणजे हं. त्याच्यामध्ये परफॉर्मन्स पण परफेक्टली होत नव्हतं. तर मग मी जेव्हा जॉइन झालो, हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं सर. हं, हं. जेव्हा मी जॉइन झालो, मग अगोदर आता ॲज अ डेटा सायंटिस्ट माझा बरोबर. डेटा कलेक्ट करणे, क्लीन करणे, त्याचा प्रिडिक्टिव्ह मॉडेलिंग वगैरे लावणे आणि रिपोर्टिंगमध्ये बरोबर. प्रॉपर करणे. तर ओके. स्टार्टिंगला तर मला इनिशियल डेजमध्ये स्टार्टिंगला एनालिस्ट सारखं काम करावं लागलं. कारण मला डेटा गॅदर बरोबर. करावा लागला. बरोबर. राइट? बरोबर. डेटा ओके. गॅदर करणं हा एनालिस्टचा जॉब रोल झाला. परंतु मी डेटा ओके. गॅदर केला, त्याला क्लीन केला. मग एक ओके. नवीन प्रत्येक डेटाबेसची एक सिस्टम असते सर. प्रत्येक बरोबर. पोर्टलची. त्याला आपण एपीआय इंटिग्रेशन म्हणतो. एपीआय येस. इंटिग्रेशन्स. एपीआय बरोबर. इंटिग्रेशनने काय करतो, की आपल्याला मॅन्युअल इंटरव्हेन्शन करायची गरज नाही. त्यांच्या बॅकएंड डेटाबेसला जायचं. बॅक एंडने जे मायक्रो सर्व्हिसेस आर्किटेक्चर म्हणतो त्याला येस, आपण. येस, मायक्रो येस. सर्व्हिस आर्किटेक्चरने तुमचं डायरेक्ट हे होणार. म्हणजे येस. मग प्रत्येक याच्यासाठी सेपरेट हे येस. म्हणू शकतो मग लाइक मी राइट. पायथन कोडिंग केली. प्रत्येक प्लॅटफॉर्मची एक एपीआय इंटिग्रेशन बरोबर. केलं आणि ते माझ्यासाठी खूप बरोबर. सक्सेसफुल राहिलं सर. एपीआय इंटिग्रेशन बरोबर. केलं म्हणजे मी म्हणजे तो इन डेटा शॉर्ट तुम्ही पूर्ण आर्किटेक्चर सेटअप केलं लाइक येस, इन येस, येस, सिंपल वर्ड्स. येस. बरोबर. हां. मॅन्युअल येस, एफर्ट्स येस. पूर्ण झिरो केले. म्हणजे पूर्ण माझा एक झिरो. बरोबर. प्रोग्राम तयार केला मी Pythonची कोडिंग. त्याच्यामध्ये एपीआय बरोबर. इंटिग्रेशन सेटअप केलं. सगळा डेटा एका जागेवरती येत होता. क्लीन येत राइट. होता. तो डेटा मी डायरेक्ट बरोबर. रिपोर्टिंगकडे पुश करत होतो. म्हणजे हं, हं. तिकडनं एजंटनी कॉल केला, की माझा केलं. रिपोर्ट बॅकएंडला रन होत होता कंटिन्युअसली. बरोबर. म्हणजे बरोबर. जो जॉब कोणी रन होत असेल येस, आपण जो येस, येस. म्हणतो सी-आय-सी-डी टाइप किंवा हां. जेनकिन्स किंवा GitHub ॲक्शन्स आहे आता येस, जे सध्या. टास्क शेड्यूलरवरती बरोबर. आपण टास्क शेड्यूल करू बरोबर आहे. शकतो. येस. तर त्या बरोबर. येस. म्हणजे जेव्हा-जेव्हा त्या मॅनेजरला लाईव्ह पाहिजे, लाईव्ह भेटत होतं त्याला. एक तर तो बरोबर. माझ्यावरती त्याची डिपेंडन्सी कमी झाली, राइट? बरोबर. आणि 100%. त्यांना काय जेव्हा बरोबर. लाईव्ह पाहिजे, रिफ्रेश करणे, रिपोर्ट लाईव्ह येणार. रिपोर्ट काढणे. येस. आता हे पण ज्यावेळेस जर सपोज इंडियन क्लायंट असेल तर तो आपल्या टाइम झोनमध्ये असणार. जर तुमचा सपोज क्लायंट हा यूएस किंवा यूके किंवा युरोपचा असेल किंवा नेदरलँडचा असेल समथिंग, तर त्यावेळेस त्यांना त्यांच्या टाइम झोनमध्ये जर रन करायचा असणार, हं, हं. तर हा एक पॉझिटिव्ह पॉइंट एक आपला जनरेट झाला. सो जो कोणी जाऊन एक फक्त शेड्युलर आपण रन करून दिला, बाटस इट. तुमचा रिपोर्ट जनरेट होणार आणि रिपोर्टवरनं स्टेक होल्डर्सला समजून येणार की बॉस दिस इज माय स्टॅट्स अँड दॅट्स इट. येस, ओके. येस, येस, परफेक्ट. येस. आता माझा माझा एक नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला. डेटा अनालिटिक्स आणि डेटा सायंटिस्ट या दोघांमधला एक शॉर्ट मध्ये डिफरन्स काय आहे हे तुम्ही सांगू शकतात का? लाईक ओके सर, आपले शुअर. जे कोणी स्टुडंट्स बघतात आहे किंवा ज्यांना सपोज पुढे डेटा अनालिटिक्स फील्डमध्ये यायची इच्छुक आहे लाईक या. येस. आता डेटा अॅनालिस्ट झालं, त्याचा जॉब रोल काय असतो, की एनालिसिस करणे. एनालिसिस करणे म्हणजे कसं आहे, की इन शॉर्टमध्ये जसं की बरोबर. आता एक डिसिजन मेकर्स आहेत. जसं सी लेव्हल बरोबर. डिसिजन मेकर्स असतात प्रत्येक कंपनीमध्ये. जसं हम्म, हम्म. सीईओ, तर यांना काय असतं, की बरोबर. रिपोर्टिंग पाहिजे असते. फॉर एक्झाम्पल या सिटीमध्ये राईट. आपला इतक्या प्रमाणात सेल झालेला आहे. या सिटीमध्ये इतक्या येस. प्रमाणात सेल झालेला आहे. त्यांना जो काउंट आहे, तो काउंट दिसण्यापेक्षा त्यांना एक व्हिज्युअलायझेशन पाहिजे असतं. जसं की बार ग्राफ, चार्ट ग्राफ. बरोबर. तर हे चार्ट कोणाचे ग्राफ, येस, हे पाय कोणाचे चार्ट झाले किंवा ते आपण हिस्टॉरिक हे ग्राफ्स येस, म्हणतो समथिंग. हिस्टोग्राम वगैरे बरोबर. ते जे पूर्ण आहे. हिस्टोग्राम वगैरे. म्हणजे बरोबर. व्हिज्युअलायझेशनने काय आता व्हिज्युअलायझेशन वेगवेगळे टूल्स आहेत. जसे की टॅब्लो आहे, पॉवर बीआय आहे. त्याला पॉवर बिझनेस बीआय इंटेलिजन्स टूल किंवा म्हणूया. मायक्रो स्ट्रॅटर्जी पण एक हां, आहे हां. आता येस, रिसेंटली. येस. बरोबर. बरेच आहे सर. तर ते बरोबर. एनालिस्ट काय करणार, डेटा घेणार, रिपोर्ट तयार बरोबर. करणार, एंड युजरला तेवढंच दाखवणार. म्हणजे जनरली एनालिस्ट हा जो ओल्ड डेटा आहे किंवा जो लाईव्ह डेटा आहे, बरोबर. त्याचीच तो प्रचिती समोरच्याला देतो. असं-असं बरोबर. आपल्या कंपनीमध्ये चालू आहे. राइट. असं-असं राइट. आपल्या पास्टमध्ये झालेलं आहे. हं, तो हं. म्हणजे एकतर पास्ट डेटा किंवा करंट डेटा आहे हं. त्याच्यावरती तो किंवा रिपोर्ट करंट डेटा. येस, दॅट्स इट. बरोबर. हा सगळ्यात बरोबर. मोठा डिफरन्स आहे. ॲज अ हं, डेटा हं. सायंटिस्ट त्याच्यापेक्षा ओके. एक स्टेप पुढची करतो. आता ओके. जो डेटा ओल्ड डेटा आहे, करंट डेटा आहे,
त्याच्यानुसार ओके. तो जो रिपोर्टिंग करणार किंवा त्याचं जे लॉजिक लावणार त्याला आपण म्हणूया प्रिडिक्टिव्ह मॉडेलिंग. म्हणजे प्रिडिक्टिव्ह मॉडेलिंग. या सिटीमध्ये मागच्या वर्षी किंवा काल या प्रमाणात सेल झालेला आहे. तर उद्या असा होईल. असा करायचा हं, असेल हं. तर तुम्ही हे डिसिजन घ्या. तिथे शोरूम्स बरोबर. तयार करा. तुमचे हे हं, करा. हं. मग हे कोण करण्याचं काम करतं तर डेटा सायंटिस्ट. इन बरोबर. शॉर्टमध्ये डेटा सायंटिस्ट हे प्रिडिक्टिव्ह मॉडेलिंगचे काम करतात. म्हणजे हं, हं. फ्युचरिस्टिक काम जे करतात, जे आपण एआय टूल्स म्हणतो. एआय जी एआय इंडस्ट्री आहे ती टोटली बरोबर. डिपेंड्स डेटा सायंटिस्ट वरती डिपेंड्स आहे. डेटा बरोबर. पुन्हा तुमचा जो डेटा असेल तोच तुम्ही ट्रेन करणार विथ द येस. हेल्प ऑफ मशीन लर्निंग किंवा येस, जे काही मशीन दुसरे तुमचे वेगवेगळे येस, 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 येस. बरोबर, बरोबर. ओके. सो माझा तुम्हाला एक नेक्स्ट क्वेश्चन आहे, की जर सपोज एखादा फ्रेशर आहे, हं, हं. यामध्ये जर त्याला करिअर करायचे ठरले, तर त्याला सुरुवातीला काय केले पाहिजे किंवा तुम्ही त्याला एक कसं मार्गदर्शन करू शकतात, की ज्याला सपोज ॲज अ डेटा एनालिटिक्स किंवा डेटा सायंटिस्ट म्हणून त्याला पुढे त्यांचं कार्य किंवा त्यांचं करिअर पुढे करायचं असेल, बरोबर. मग तुम्ही त्यांना कसं गाईडन्स करू शकतात? लाइक ओके सर, आता हे डिपेंड्स ऑन अवर अडॅप्टेबिलिटी, आपली ग्रास्पिंग ओके. पॉवर कशी आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. बरोबर. पण इन जनरल मी सांगू इच्छितो, जेव्हा हं, हं. तुम्हाला म्हणजे एक मराठीमध्ये म्हण आहे सर, "थेंबे बरोबर, थेंबे तळे साचे." आता बरोबर, जर तुम्ही स्टार्टिंगलाच म्हणताय मला डेटा सायन्सकडे जायचंय, परंतु तुम्हाला बरोबर, बेसिकच माहीत नाही डेटा ॲक्चुअली आहे काय? बरोबर. तर हे तुम्हाला कधी राइट. नॉलेज येणार? बेसिक जी पायरी आहे डेटा एनालिस्ट. बरोबर. तर डेटा राइट. एनालिस्टवरतून तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल वाढतो. आय एम नॉट सेइंग की तुम्ही डायरेक्ट डेटा सायन्स करू शकत नाही. येस, यू कॅन डू. बरोबर, ऑलरेडी मी बरोबर. स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलं अडॅप्टेबिलिटी, ग्रास्पिंग पॉवरवर डिपेंड आहे. हं, परंतु बरोबर. स्टार्टिंगची पायरी काय आहे, की डेटा एनालिस्ट. आता सर स्वतः माझी एक अकॅडमी सुद्धा आहे, आय-टी वाला म्हणून बरोबर, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बरोबर. आहे. त्यामध्ये मी येस. विद्यार्थ्यांना अगोदर डेटा एनालिस्ट बद्दल सांगतो. कारण मीही स्टेपने पुढे गेलेलो आहे. बरोबर, तुम्हाला आता डेटा बरोबर. सायन्स जर गेलं, डेटा सायन्समध्ये सर प्रोग्रामिंग असते. राइट. ज्यांना प्रोग्रामिंगचं नॉलेजच नाही आणि ते डायरेक्टली म्हणताय, की मी डेटा सायन्सला जातोय. मग बरोबर, प्रोग्रामिंगमध्ये तुम्हाला डेटाबद्दल बऱ्याच गोष्टी माहीत पाहिजे. फील्ड्स, फीचर्स काय असतात, फील्ड्स काय असतात, बरोबर, त्यांचा डेटा टाइप बरोबर. काय असतो. तर त्याच्यासाठी तुम्ही अगोदर डेटा एनालिस्टला प्रिफर करणं गरजेचं आहे. एकदा डेटा एनालिस्ट बनलं, बरोबर, की तुम्हाला नेक्स्ट स्टेप तुमच्यासाठी ओपन असते. डेटा सायन्ससाठी जस्ट बरोबर, प्रिडिक्टिव्ह मॉडेलिंग दॅट्स इट. एकदा तुमचा कॉन्फिडन्स आला, की तुम्ही बरोबर. इझिली काही गोष्टी करू शकता. तर राइट. या पद्धतीने तुम्ही तुमचा करियर मॅप ठरवू शकता. डेटा एनालिस्ट अगोदर लिटल बिट नॉलेज माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इझिली तुम्ही डेटा सायन्सला स्विच करू शकता. बरोबर, बरोबर, बरोबर. जसं की सर आता तुम्ही बोललात, की तुम्ही ॲज अ ट्रेनर म्हणून पण आहात, हं, हं. बरोबर? आणि मला पण एक सरांची सॉरी स्टार्टिंगला मी ओळख करून द्यायचं विसरून गेलो. सरांचा पण एक YouTube चॅनल आहे. अ, सर आय-टी आय-टी वाला वाला भास्कर. येस. आय-टी वाला भास्कर म्हणून. सो तुम्ही पण यांना सबस्क्राईब करू शकतात. बिंग डेटा एनालिटिक्स म्हणून या पॉइंट ऑफ व्ह्यूच्या हिशोबाने. येस. दॅट इज फर्स्ट. सो माझा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला असा आहे सर, की जर ॲज अ ट्रेनरचा तुमचा जो काही अनुभव आहे किंवा ट्रेनिंग देताना जे काही स्टुडंट्स असतात ते सर्वात जास्त कोणते प्रश्न विचारले जातात? लाइक रिगार्डिंग तुम्हाला म्हणजे ते मे बी रिगार्डिंग टू स्टडीज किंवा रिगार्डिंग टू लाइक काइंड ऑफ थिंग्स म्हणू शकतात. म्हणजे ऑन ऑन पेपर अँड ऑफ पेपर लाइक कोणते क्वेश्चन्स जास्त येतात बिंग इंटू दी ट्रेनिंग ट्रेनिंग फील्ड लाइक ओके या. सर. आता याच्यामध्ये जे एकदम कंप्लीट फ्रेशर असतात, ज्यांना आय-टी सेक्टरचं काहीही नॉलेज नाहीये. नॉलेज नसतं बरोबर. त्यांचा सर्व विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न असतो सर मला, "सर आम्हाला जमेल का?" कोडिंग वगैरे आम्हाला असेल. जमेल का? हां, येस. दॅट इज असेल. ऑल्सो हां. बरोबर. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द थिंग बिकॉज जेव्हा पण आता सपोज मी ॲज अ सॉफ्टवेअर टेस्टिंग फील्ड मधला माणूस आहे म्हणजे मी ऑटोमेशन मॅन्युअल वगैरे एपीआय टेस्टिंग म्हणजे मोस्ट ऑफ सिन्स फ्रॉम लास्ट 5 इयर्स मी ह्याच फील्डमध्ये कार्यक्षम आहे. सो स्टुडंटचा हा एक माइंडसेट खूप इम्पॉर्टंट आहे की सर मला जमू शकेल का? मी बी-एड बॅकग्राऊंडचा आहे, मी बी-एससी केमिस्ट्रीचा आहे किंवा आपलं प्लेन सायन्सचा आहे. ठीक आहे. इंजिनिअरिंगचा असेल तर इट्स फाईन. इंजिनिअरिंग तुम्ही कोणती करा. पेट्रोकेमिकल करा, तुम्ही मेकॅनिकल करा, आय-टी करा, कॉम्प्युटर करा. इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स म्हणजे मी ते काही कोणाला जज नाही करत आहे, की केमिस्ट्रीवाले जस्ट वेट अ सेकंड, की केमिस्ट्रीवाले म्हणजे नॉट अडॅप्टेबल हं. बिकॉज थिंग बट कसं असतं, की एक शिक्षण प्रणाली आपली जी काही डिझाइन केलेली आहे, बरोबर? त्या पॉइंट ऑफ व्ह्यूच्या हिशोबाने म्हणजे याचा विपर्यास अर्थ पण होऊ शकत म्हणजे मी आय एम नॉट कम्प्लिटली फेवर करतोय मी बट एक कसं असतं की जे इंजिनिअरिंगचा जो प्रेशर आहे स्टडीचा किंवा ज्या गोष्टी जे आहे
तो जो कोणी इंजिनिअरिंग केली आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी केली तर दे नो दॅट हाऊ टू बेअर दॅट पर्टिक्युलर प्रेशर. सो बीएससी वाले किंवा बीएड वाले किंवा ज्यांनी जे काही सपोज ग्रॅज्युएशन केले त्यांनी पण प्रेशर त्यांच्या याला हँडल केलंय, दॅट्स परफेक्ट. बट एक जो शिक्षण प्रणाली आहे आपली त्यामध्ये हे जे स्टुडंट्स हे पटकन अडॅप्ट होऊन जातात. बट हम्म. जे एक आपण म्हणतो की बीएससी वाले किंवा जे अदर दॅन इंजिनिअरिंग स्टुडंट आहेत त्यांना प्रॉब्लेमॅटिक होतं. मग त्या याच्यामध्ये तुम्ही कसं गायडन्स करता त्यांना? येस सर. इवन तो जसं तुम्ही ऑलरेडी पॉइंट मार्क केलेला आहेच, की नॉट ओन्ली इंजिनिअरिंग, अदर दॅन इंजिनिअरिंग जे स्टुडंट्स येस, असतात. आता नाऊडेज बरोबर. मध्ये तुम्ही बघितलं असेल सर, बरेच जण काय करतात, की काहीतरी मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये जातात, आयटी कोर्स करतात आणि जातात, त्यानंतर बरोबर, इझिली आयटीला जॉबमध्ये लागतात. त्याच बरोबर, पार्श्वभूमीवरती जे नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स आहेत, जसे की BA, आता बरोबर. लिटल टू बी ऑनेस्ट ज्यांचं टेक्निकलशी काहीही संबंध नसतो. कारण त्यांचा जो संबंध नसतो, बरोबर. एज्युकेशन प्रणाली त्यांच्यामध्ये त्या टेक्निकल रिलेटेड कोणता सब्जेक्टच नसतो. त्यांचा पहिला राईट, प्रश्न असतो, "सर आम्हाला जमेल का?" मग जमेल बरोबर, त्यांच्यामध्ये पहिलं हेजिटेशन हे असतं सर, आम्हाला तर बरेच बरोबर. माझ्याकडे असे काही स्टुडंट आहेत सर, त्यांनी तर येस, मला म्हणजे लॅपटॉप मी त्यांना घ्यायला लावला. नंतर त्यांना बरोबर. लॅपटॉप बंद कसा करायचा, बंद कसं शटडाउन करायचं? कसा राईट. करायचा, हे पण बरोबर, माहीत नव्हतं. म्हणजे बरोबर, बऱ्याच अशा गोष्टी बेसिक गोष्टी असतात. त्या बरोबर, सर्वांना माझं बरोबर. हेच सांगणं असतं, की जेव्हा आपण इनिशियल डेजला जेव्हा छोटे होतो, तेव्हा तर आपल्याला चालताही येत नव्हतं, बोलताही बरोबर. येत नव्हतं. आपण इथे 100%. शिकलो आहेत राइट? तर बरोबर. इथे जन्मजात कोणी काहीही शिकून आलेला नसतो, राइट? शिकून आलेलं नसतं. 100% इथेच ॲग्री. आपल्याला ते ग्रास्प करायचं असतं आणि इथंच आपण आपल्या जे अनुभव म्हणूया किंवा आपण बरोबर, सराउंडिंग्स पासून जे शिकतो तेच आपण आपल्या बरोबर. ह्याच्यामध्ये दिसतं. आता फॉर एक्झाम्पल 100% साठी आता आपली जी मातृभाषा आपण मराठी, आपल्या आजूबाजूचे मराठी. सर्वजण मराठी बोलत होते म्हणून आपली मातृभाषा मराठी झाली. मराठी कदाचित झालेलं आपण आहे. जन्मल्या आपल्याला वेस्टर्न कंट्रीज मध्ये टाकलं असतं. आपली मदर बरोबर. टंग आपली इंग्लिश झाली आपली असती. मदर टंग इंग्लिश झाली अशी येस. 100%, इट 100% डिपेंड्स ऑन ॲग्री. सराउंडिंग. आता बरोबर, मी प्रत्येकाला हेच गाईड करतो, की हे बघा, नथिंग इज इम्पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. बरोबर, इम्पॉसिबल वर्ड मध्ये सुद्धा एक वर्ड हिडन आहे, तो म्हणजे आय एम पॉसिबल, राईट? बरोबर. 100%. येस. तर तेच एक बरोबर, माझं कॉन्फिडन्स द्यायचं त्यांचं तेच कार्य असतं आणि इवन दो सर, बरोबर. इनिशियल डेजला मी माझे पण जर्नी सांगतो, की मीही या सेक्टरमधून स्मॉल ह्याच्यामध्ये ते गेलेलो आहे. सर माझ्याकडे एक बरोबर. असं उदाहरण आहे, हं, हं. ज्यांनी मुक्त पीठामधनं BA केलं, बरोबर, राइट? बरोबर. ओपन युनिव्हर्सिटी, यशवंतराव या ओपन यशवंतराव चव्हाण, युनिव्हर्सिटी. येस ओपन युनिव्हर्सिटी. यशवंतराव चव्हाण. बरोबर, बरोबर, आता तो तर विद्यार्थी रेग्युलर गेला नव्हता. आज त्याच बरोबर. एक विद्यार्थ्याला 25 लाखाचं पॅकेज आहे सर. सिटी बँकमध्ये तो वर्क करतोय. सिटी बँकमध्ये. सिटी ओके, बँकमध्ये, येस. ओके. बरोबर. तर राइट. तो इझिली करू शकतो. असे बरेच उदाहरणं आहेत, बरेच आहेत. एक बरोबर, 13 बरोबर. वर्षाचा विद्यार्थी सर, तन्मय हं, बक्षी हं. त्याचं नाव, तन्मय बक्षी. ओके. इंटरेस्ट तन्मय होता त्याला. बक्षी. बरोबर, त्याने इंटरेस्ट दाखवला. अवघ्या 14 वर्षाचा असताना Googleने त्याला हायर केलं. 64 लाखाचं पॅकेज दिलं सर. बरोबर. ही वॉज जस्ट अ 14 बरं. इयर ओल्ड. तन्मय जस्ट अँड बक्षी त्याचं 14 नाव. इयर. येस. बरोबर, बरोबर. तर अशा येस. बोला, तर बोला. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मग त्याच्यामधनं त्यांचा राइट. हळू-हळू कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. मग मी हळू त्यांना आय-टी सेक्टरच्या हं, बाबतीत हं. सांगण्या अगोदर त्यांना त्या सिस्टम बद्दल इन्फॉर्मेशन देतो. आता तुम्ही इथून गोइंग फॉरवर्ड या सिस्टममध्ये इन्व्हॉल्व होताय, या सिस्टमचा भाग होताय. तर या सिस्टममध्ये काय आहे, की तुम्हाला लॅपटॉप, कॉम्प्युटर असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. राइट. 100%, येस, 100%. येस. राइट. आता आता जसं तुम्ही बोललात, की लॅपटॉप असणं गरजेचं आहे. बरोबर. आता ह्या याच्यात पण मी थोडं गाईडन्स देऊ इच्छितो. हे थोडं आउट ऑफ ट्रेनिंग चं मी बोलतोय. हं, हं. आता प्रॉब्लेम काय होतो, की स्टुडंट्स जातात म्हणजे ठीक आहे, प्रत्येकाचंच फायनान्शियल सिच्युएशन साउंड असेल हे आपण म्हणत नाही. बिकॉज बरोबर. आपल्यालाही माहिती आहे आपला महाराष्ट्र हा जो एक कृषीप्रधान राष्ट्र आहे. इथे मोस्ट ऑफ जण शेतकरी बरोबर. कुटुंबातले आहे किंवा जे आपल्यासारखे नॉर्मल कुटुंबातले, बरोबर. बरोबर सर. तर लॅपटॉपचं जर म्हटलं तर पहिले त्यांचं काही नाही, मग लॅपटॉपसाठी मग लगेच नाही 50,000चा हं, लॅपटॉप, हं, हं. 40,000चा लॅपटॉप. यामध्ये मी जो कोणी स्टुडंट प्रिपरेशन करतोय, हं, माझं पण माझ्या स्टुडंट्सला हेच म्हणणं असतं की तुम्ही जर ज्याच्याकडे लॅपटॉप नाही, तुम्ही एक ऍज अ सेकंड हँड चांगला कमर्शियल लॅपटॉप बघा की येस. ज्याचं वेट कमी असतो, बरोबर. त्याचं एक मिनिमम 10-15,000 रुपीज मध्ये तुम्हाला मिनिमम इन्व्हेस्टमेंट मध्ये तुमच्या गोष्टी भागून जातील. येस. याच्यासाठी तुम्हाला फॅन्सी लॅपटॉप i7-12 जनरेशन, एचपीचे इलाइट वगैरे किंवा दिस इज नॉट एनी स्पॉन्सर्ड काइंड ऑफ थिंग, बट हं. असं असतं की लाईक म्हणजे मला हेच पाहिजे तेच पाहिजे तर मी करू शकेन.
इट डझंट मीन दॅट येस. तुमच्याकडे जर करायची जिद्द असेल तर तुम्ही ते करू बरोबर. शकता. बरोबर सर. आता माझा माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे सर तुम्हाला, की बरेच वेळ स्टुडंट आता माझ्याशी पण संपर्क साधतात किंवा तुमच्याही कॉन्टॅक्टमध्ये बरेच स्टुडंट लिंक्डइन थ्रू म्हणा किंवा एक नॉर्मल याच्यातून तुमच्याशी संपर्क साधत असेल. प्रत्येक जण पहिले स्टार्टिंगला हेच म्हणत असेल, सर कम्युनिकेशन मला सगळं जमतं बट मला एक्सप्रेसेस करता येत नाही, माझे कम्युनिकेशन वीक आहे. तर माझ्या कम्युनिकेशन वरती मी काय काम करू, की मी कशा पद्धतीत गोष्टी इम्प्लिमेंट करू की जे माझ्या फायद्यामध्ये होणार. तर यासाठी तुम्ही जे आपले श्रोते जे पॉडकास्ट ऐकताय आज, तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता येस यामध्ये? सर. येस. कम्युनिकेशन हा आपला वैयक्तिक भाग झाला. त्याच्यासाठी सर अगोदर बरोबर. सर्वात प्रथम तर मी हे सांगेल, की जो आपली इनर स्ट्रेंथ आहे किंवा इनर फिअर आहे, जो आतमधली राईट. आपली भीती, की यार मी बरोबर. यांच्यासमोर गेल्यानंतर मला बोलता येईल का? मी बरोबर. बोलल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय असेल? ते हसतील का? बरोबर. हे जो बरोबर. इनर फिअर असतो, तोच आपल्याला बरोबर. मागे खेचतो. आता मी राईट. याच्यासाठी माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये पण एक मी प्रोग्राम राबवत असतो सर. अलोंग विथ बरोबर. टेक्निकल स्किल मी काय करतो, राईट. प्रत्येक विद्यार्थ्यांना काहीही बोला. इनिशियल डेजला तुम्ही बरोबर. बोलण्याचं शिका. म्हणजे आता शिका. त्याच्यासाठी काय आहे, बरोबर. की आता स्टेज डेअरिंग वाढवणे हा इनर फिअर राईट. आपण ओव्हरकम बरोबर. करण्याचं एक हंड्रेड साधन हंड्रेड आहे. पर्सेंट येस. तर राईट. मी इथे काय सेमिनार वगैरे कंडक्ट करतो. मग त्याच्यानुसार बरोबर. तुम्ही काहीही बोला. इनिशियल बरोबर. डेजला तुम्ही इंग्लिशच बोलावी असं तुम्ही माइंडमध्ये टाकू नका. भाग नाही. बरोबर. फक्त तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढायला हवंय. मग राईट. कम्युनिकेशन राईट. स्किल कसं वाढणार, की जोपर्यंत तुम्ही एक कॉन्फिडंट लेव्हलने तुमचे विचार मांडत नाही. सो सी बरोबर. सर, इंग्लिश इज जस्ट अ लँग्वेज and it लँग्वेज. is a medium to express our thoughts. It is राईट. not a symbol to show your knowledge. नॉलेज. तर 100% नॉलेज ॲग्री. येस, नॉलेज तुम्हाला किती आहे, किती नाही हे बरोबर. इंग्लिश भाषा येऊन सिद्ध करता येत नाही. असे बरेच जण आहेत बरोबर. जे इंग्लिशमध्ये फ्लुएन्सी आहेत, पण त्यांना आय-टी सेक्टरचं काही माहीत नाही. राइट? नॉलेज तर नाही. बरोबर. इंग्लिश बरोबर. ही लँग्वेज आहे, जसं दुसऱ्या लँग्वेज आहेत तशीच ही लँग्वेज आहे आणि या बरोबर. लँग्वेजनुसार आपण जस्ट आपले विचार एक्सप्रेस करू शकतो. मग विचार राईट. आपल्या माइंडमध्ये कसे जातात, की अगोदर जे पण आपल्याला काही बोलायचं असतं, अगोदर आपल्या नर्व्हस सिस्टममध्ये, माइंडमध्ये ते आराखडा तयार होतो आणि आपण बरोबर. तोंडावाटे ते बोलतो. मग हे राईट. जे आपल्या माइंडमध्ये सेट होतं, कोणत्याही बरोबर. लँग्वेजमध्ये, तर ते बोलण्यासाठी तुम्हाला तेवढी स्ट्रेंथ पाहिजे चार चौघामध्ये. मग मी बरोबर. ते डेव्हलप करण्याचं सगळ्यांना पॉडकास्टच्या माध्यमातून सांगेल. कोणतीही भाषा बोला, इनिशियल लेव्हलला तुम्ही प्रयत्न करा तुमच्या लँग्वेजमध्ये बरोबर. एक्सप्रेस होण्याचा. मग तुमचा राईट. कॉन्फिडन्स लेव्हल वाढेल. इट डझंट मॅटर. कॉन्फिडन्स सी वाढेल. बरोबर. मग राईट. आपल्या कोणाचीच आता जशी आपली मदर टंग ही इंग्लिश नाहीच आहे, तर आपली फ्लुएन्सी बरोबर. नसणार. आता जेव्हा सर मी माझ्या जे डायरेक्टर्स वगैरे आहेत, कॅनडा बेस, यूएस बेस राईट. डायरेक्टर्स आहेत, राईट. त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करतो. त्यांचा जो वे ऑफ टोन असतो, तो टोटली किंवा डिफरंट असतो, कारण त्यांचे मदर टोटली टंग आहे. डिफरंट असतो. येस, राईट. राईट. येस. जसं की आपण फॉर एक्झाम्पलसाठी मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये म्हणतो व्हॉट हॅपन, ते बरोबर. शॉर्टकट वापरण्याचा प्रयत्न करा. व्हॉट हॅप्स. आता व्हॉट ते आपण हॅप्स. समजून बरोबर. घ्यायचं, की बरोबर. काय म्हणायचं या त्यांना. हा किंवा त्यांचा वे किंवा ऑफ टोन एक किंवा एक एक एकदम सिंपल या नो लाईक या. this particular developer is is out of office today, येस, so येस, येस, येस. it's kind of thing like right. हां, वे ऑफ बरोबर. टोन. आता मराठीमध्ये बी जर बघितलं सर, आता महाराष्ट्रामध्ये बघितलं, विदर्भामध्ये गेलं तर वे ऑफ टोन बदलते. बरोबर. प्रत्येक बरोबर. 20 कोसानंतर भाषाची जी शैली असते ती बदलते. विदर्भात शैली गेल्यानंतर तुम्ही बदलते. ऑब्झर्व्ह करा, मले, बरोबर. तुले. बरोबर. लातूरकडे गेल्यानंतर तुम्हाला एक ऑब्झर्वेशन होईल, की काय करायला लाव, याला लाव, काय जायला लाव. बरोबर. हे आणि इकडे आणि तुम्ही इकडे नाशिक साईडला आल्या तर काय रे नाना कुठे आहेस तू हां, काय हां, हां. करतोय किंवा जळगाव साईडला गेलं तर आमचं जळगाव भारी जो त्या म्हणजे हां, वे ऑफ टोन, वे ऑफ टोन. म्हणजे येस. वे ऑफ टोन लाईक सो वे ऑफ टोन एक डिफरंट आहे बट टू समर अप द थिंग्स लाईक सो आता मी माझ्या स्टुडंट्सला मी गायडन्स द्यायचा जर विषय आला तर एक सिम्पल आहे. जर तुम्हाला इंग्लिश बोलायचं असेल आपल्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट त्या पद्धतीतलं नाही जे की आपण मान्य करतो बरोबर. घरी आपल्या इथे जे काही आपले आई बाबा असतात गोष्टी असतात हे सगळे मोस्ट ऑफ मराठी असतात किंवा आपण जर बोलायचं गेलो तर ते एक थोडं ऑकवर्ड सिच्युएशन होती येस, की भाई येस. आपण काय बोलू शकतो लाईक हं, सिम्पल. हं, हं. सो माझा एक सिम्पल फंडा आहे मी स्टुडंट्सला सांगतो आता जे कोणी तुमचे पण जे श्रोते जे पॉडकास्ट बघत असतील सो हे तुम्ही इम्प्लिमेंट करू शकतात. जर सपोज तुम्हाला इंग्लिश आता मला प्रॅक्टिस करायची हं, 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 बोलायचंय हं, काहीतरी हं. सरळ कस्टमर केअरला फोन लावा आणि त्यांच्याशी तुम्ही इंग्लिशमध्ये आणखी बोला एक मी ते ॲड ऑन दोन. करतो. आणखी एक ॲड ऑन करू इच्छितो येस. सर, येस. की काही ॲप आहेत.
त्याच्यावरतून बरोबर तुम्ही कॉलिंग करायची, समोरचा तुम्हाला इंग्लिशच बोलणार, तुम्ही इंग्लिशच बरोबर बोलायची. प्रॅक्टिस. बरोबर कॅमली टाईप वगैरे हां, समथिंग हां. काइंड ऑफ. खूप खूप ते काही आहेत. ते ते तर पेड आहे. त्याचे बट फ्री जर व्हर्जन पण आहे. येस. येस 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 बरोबर. मग सो म्हणजे काइंड ऑफ जर सपोज तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही ह्या काइंड ऑफ थिंग्स मध्ये तुम्ही फोन लावा, तुम्ही बोला त्यांच्याशी. इट डझंट मॅटर समोरचा कोण आहे काय, तो थोडी तुम्हाला ओळखायला येणार आहे. येस, येस. तुम्ही त्यांच्याशी बोला, लाईक माझ्या इथे नेटवर्क कनेक्टिव्ह इश्यू आहे काही हे ते, म्हणजे तुम्ही सांगा. म्हणजे बोलण्याचा हेतू असा की तुमचं कम्युनिकेशन स्ट्रॉंग होईल काइंड बरोबर ऑफ. सर. बरोबर. आणि दुसरी एक थिंग एक असं की सपोज जसं की मी पण माझ्या स्टुडंट्सला सांगत असतो की तुमचं ज्यावेळेस तुम्ही जे आता कॉन्फिडंट आहे, आता जसं की सर बोलतात आहे, भास्कर सर बोलतात आहे, मी बोलतोय, आम्ही आता ते पण त्यांच्या सिस्टमला कॅमेरा समोर आहे, मी कॅमेरा समोर, बरोबर. तुम्ही तुमचा सेल्फ व्हिडिओ रेकॉर्ड करा हं, दररोज. हं. दररोज एक व्हिडिओ रेकॉर्ड करा. मग ते मे बी तुम्ही कशा रिलेटेड पण बोला, तुम्ही तुमच्या स्टडी रिलेटेड टॉपिक बोला. जर लेट सपोज तुम्ही जावाचं प्रिपेरेशन केलं, आता जावा म्हणजे जर सपोज त्यामध्ये एक स्ट्रिंग नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. व्हॉट इज स्ट्रिंग, तुम्ही ते समजून घ्या. तुम्ही ते तुमचा स्वतःचा सेल्फ व्हिडिओ बनवा आणि त्यावरनं तुम्हाला कळेल की यार माझं कुठं चुकतंय आणि काय चुकतंय. सो याच्यातून तुमचं कॉन्फिडन्स बूस्ट होईल. आणि अजून एक जर सपोज काहींच्या मनात हे पण असतात की नाही मी 3 लोकांमध्ये गेलं तर काय होईल. एकदम सिम्पल, आपल्या बाजारपेठांमध्ये निघा आणि तिथं फोन लावा आणि बिंदास इंग्लिश बोलत फिरा. ज्यावेळेस तो कॉन्फिडन्स तुमच्यात येईल त्या हिशोबाने तुम्ही समजून घ्या की माझं कम्युनिकेशन बेस्ट आहे. आता कालचाच माझा किस्सा मी सांगू इच्छितो. काल म्हणजे आमचा गावची जत्रा होती, लाईक हां, समथिंग, जसं हां. तुम्हाला माहिती असेल येस, ग्रामीण येस. भागात येस, येस. भैरोबाची वगैरे समथिंग. येस. काल असाच फोन आला एक समथिंग, माझा याच्या रिलेटेड, वर्क रिलेटेड हां, समथिंग, हां. हं. की लाईक सर असं तसं येते. आता मी दुसरीकडे होतो, गोष्ट होतं, मी मी माझं इंग्लिश बोलायला स्टार्ट केलं. पण मी हे नंतर नोटीस केलं की यार मी इनडिरेक्टली मी कितीतरी लोकांसमोर बोललो. सो बरोबर, म्हणजे बरोबर. म्हणजे म्हणजे सांगायचा हेतू असा की म्हणजे याचा हा अर्थ नाही की ग्रामीण भागात आपण बोललो मग हे लोकल हे समजते ना, हायफाय ते ठीक आहे, तो आपल्या व्यवसायाचा भाग आहे. एक हं, म्हणजे हं, हं, हं. काइंड ऑफ व्यवसाय म्हणण्यापेक्षा की आपलं जे काही जॉब आहे, गोष्टी आहे, त्या पॉईंट ऑफ व्ह्यूचे आहे. पण ते नोटीस झाल्याच्या नंतर मी बघितलं यार, म्हणजे तो कॉन्फिडन्स ज्यावेळेस माणसात येणार, तर मी काल एक नवीन गोष्ट शिकलो की तुमचा ज्यावेळेस तुम्ही ते कॉन्फिडेंटली विथिन 10 ते 15 लोकांसमोर बोलणार, तर मग त्या हिशोबाने तुम्ही सांगू शकतात की नाही यार, नाव माय कम्युनिकेशन हॅज गॉन बेटर. बरोबर. डेफिनेटली सर. राईट. येस. इन जनरल मी याच्यामध्ये एक पॉइंट ॲड करू इच्छितो सर, की बरोबर तसं जर बरोबर बघायचं झालं तर एक हिंदीमध्ये एक चांगला कोट आहे सर. कुछ तो बरोबर लोग कहेंगे लोगों का काम है कहना. आणि बरोबर. तुम्हाला कॉर्पोरेट लेव्हलला जायचं आहे आणि तुम्हाला आउट ऑफ बॉक्स विचार करायचा आहे. तर राईट. त्यामध्ये तुम्हाला मी बऱ्याच माझ्या स्टुडंट्सला पण सांगतो. त्यांच्यासाठी मी काही ॲक्टिव्हिटीज पण करतो सर, की त्यांची बरोबर डेली बेसिसवरती एक मीटिंग असते. मी एक ग्रुप लीडर बरोबर ठरवतो. त्याला इंग्लिशमध्ये बरोबर क्वेशन विचारायचे दुसऱ्या मेंबर्सला. इंग्लिशमध्ये राईट. कम्युनिकेट मॉक त्याचं मॉक रेकॉर्ड. इंटरव्ह्यूज टाईप हां, लाईक. हां. मॉक इंटरव्ह्यू राईट. टाइप किंवा जे येस. शिकवलं त्याचं डिस्कशन करणे. रेकॉर्डिंग मी त्याची ड्राईव्हला असते. प्रत्येक ते जण रेकॉर्डिंग ऐकतात. त्याच्यामधून ते बरोबर डेव्हलप करतात. आणि बरोबर तुम्ही 100%. जेव्हा लाईफमध्ये ग्रो करण्याचा प्रयत्न करता, एक म्हणजे काय म्हणतो, की जेव्हा कम्युनिकेशनच्या बरोबर. पर्स्पेक्टिव्हनं बोलतोय, राईट. की जो तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल श्रोत्या वर्गामध्ये दिसेल, आता जेव्हा जसं तुम्ही बरोबर. चार चौघामध्ये बोलताय, ऑटोमॅटिक तुमचा म्हणजे एक कम्युनिकेशनमध्ये कॉन्फिडन्स बूस्ट येस, होणार. येस कॉन्फिडन्स बूस्ट बरोबर. होणार. आणि एक सिंपल फंडा असतो कॉर्पोरेट लाईफमध्ये पण यायचा झाला तर, खोटं बोला पण रेटून बोला. आणि हा कॉन्फिडन्स कधी येणार? हा कॉन्फिडन्स तुमच्या कम्युनिकेशन स्किलवरतीच येणार. ज्याला कम्युनिकेशन स्किलवरती त्याचं कमांडच नसेल, एक तर त्याला खोटं बोलता बरोबर. येणार नाही. खोटं बरोबर. बोलता आलं तर त्याला ते सिद्ध करता येणार नाही. बरोबर. आणि तुम्ही आता आता यात यात आपले पण बरेच येस. कंपनीवाले पण म्हणजे समथिंग हे असेल, म्हणजे बघा, अ, खोटं बोलणं म्हणजे ठीक आहे, हे तुमचा जो आहे कॉर्पोरेट रूल हा परफेक्ट आहे. बट जे काम तुम्ही केलंय ते तुम्हाला एक्सप्लेन करता यायला हां, पाहिजे, हां. दॅट्स इट. माझा बरोबर. म्हणण्याचा तो दृष्टिकोन होता. खोटं बोला म्हणजे बरोबर बरोबर कम्प्लीटलीच तुम्ही करू रेटून नका, बोला ना, बोला. बरोबर. हां. 100% येस, राईट. येस. बिकॉज गंमत अशी आहे की म्हणजे मी असेही थ्रू आउट माय 5 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स मध्ये मी असे काही माझे म्हणजे म्हणण्यापेक्षा काही कॅन्डिडेट्स बघितले किंवा कलिग्स आहे की काम सगळं करतात आहे, गोष्टी सगळं करतात आहे, बट ड्यू टू ऑफ लॅक ऑफ कम्युनिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी थोडे मागे राहिले. किंवा मग एक आपण म्हणतो की ते ऑब्विस आहे, ते कॉर्पोरेट लाईफ आहे, तो ब्लॅक शॅडो आहे की काम एक करणार, क्रेडिट कोणीतरी दुसरं घेऊन जाणार. बरोबर, मग बरोबर. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूच्या हिशोबाने. सो इफ युअर कम्युनिकेशन इज गुड देन यू कॅन प्रोसीड अहेड, लाईक राईट. येस, येस. तर डेफिनिटली. बरोबर. आता माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला. सपोज आता जसं की तुम्हाला माहिती आहे की आता ए आय किंवा चॅट जीपीटी, मशीन लर्निंगचा हे जे काही युग आहे सध्याचं,
याच्यामध्ये डेटा सायन्स किंवा डेटा सायंटिस्ट किंवा डेटा अनालिटिक्स ही जी काही फील्ड आहे, बरोबर, हम्म. यामध्ये त्याचा कसा इम्पॅक्ट पडणार आहे पुढच्या, एक म्हणजे ओव्हरऑल मध्ये कसा इम्पॅक्ट पडलाय किंवा पुढे पडणार आहे, याचा तुम्हाला तुमच्या अनुभवातून काही, ओके, ओके. जे डेफिनेटली श्रोते सर. आपले तर ऐकतात त्यांना श्रोत्याला तर सांगू इच्छिता? स्टार्टिंगला मी हे सांगणार आहे, एआय बरोबर. इज अ युनिव्हर्सल सेट आणि बरोबर. युनिव्हर्सल सेटमध्ये त्याचाच एक सबसेट म्हणजे डेटा सायन्स. तर बरोबर. एआय म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बरोबर. दिमाग म्हणूया आपण, कृत्रिम बुद्धी. बरोबर. कृत्रिम बुद्धिमत्ता येस, समथिंग. कृत्रिम बरोबर. बुद्धिमत्ता. तर ही कृत्रिम बुद्धिमत्ता कोण सेट करतं? तर डेटा सायन्स, डेटा सायंटिस्ट लोकं करतात. बरोबर. तर हे फ्युचरमध्ये सर माझ्या दृष्टिकोनातून आता जसं-जसं आता तुम्ही ऑब्झर्व्ह करा, की बऱ्याच गोष्टी अशा अपग्रेड होत चाललेल्या आहेत दिवसेंदिवस. बरोबर. प्रत्येक सेक्टरमध्ये म्हणा. आता हम्म, रिसेंटली एक हम्म. ट्रेंड आला होता बघा गिबलीचा, राइट? गिबली आर्ट्स, गिबली राईट. आर्ट्स. त्याच्यामध्ये आपले फोटो टाकायचे, ChatGPTला द्यायचे. बरोबर. तर ChatGPT इज एआय टूल. तर टूल. हे एआय बरोबर. टूल कसं काम करतं बॅकएंडला? तर त्याच्यामध्ये एक प्रिडिक्टिव्ह मॉडेलिंग असते. तर जे आपण जे बरोबर. फोटो दिले, ते राईट. ॲक्चुअली ChatGPTने त्यांना डेटा सेट पाहिजे होता. तर डेटा सेट बरोबर. कसा मिळणार? रॉ डेटा सेट. तर बरोबर. रॉ डेटा. आपल्याकडनं त्यांनी मग डेटा सेट घेतला. पूर्ण फोटोज येस फोटोज सर. घेतले, आता बरोबर. त्यांनी त्यांच्या प्रोग्रामला ट्रेन केलं कंप्लीटली. ट्रेन केलं, लाईक, राईट. करोडमध्ये त्यांना सॅम्पल्स ऑफ डेटा मिळाला. बरोबर. तर या पद्धतीने आता हे एक सेक्टर झालं. आता तुम्ही जर बरोबर. बघा डे बाय डे एआय सेक्टर हे पूर्णपणे प्रत्येक फील्डमध्ये येणार आहे. बरोबर. जुन 100%. येस. जुन्या जमान्यामध्ये जर येस. बघितलं असेल तर सर बटनचे फोन्स होते. बरोबर. फोन वाढले. फोन वाढल्यानंतर त्यांची टेक्नॉलॉजी वाढली. आता जर तुम्ही राईट. ऑब्झर्व्ह केलं असेल सर एक Samsung नावाचं आय एम नॉट प्रमोटिंग एनी कंपनी बट बरोबर. बट Samsungचं जे अल्ट्रा सीरीज आहे, अल्ट्रा बरोबर. तर राईट. S24 अल्ट्रा जो त्याच्या माझ्याकडे फोन आहे सर, सेम. त्याचे मी फीचर्स बघितले, की त्याचे बरोबर. फीचर्स काय एआय रिलेटेड फीचर्स आहेत. तो फोन मार्केटला आलाय आणि तो जो गाजतोय फक्त जस्ट बिकॉज ऑफ एआय. त्याच्यामध्ये एआय काय फीचर, आता मी बरोबर. जेव्हा कॉल येईल मला, कॉल समोरचा व्यक्ती मला बोलतोय इंग्रजीमध्ये समोरचा किंवा दुसऱ्या इंग्रजीमध्ये, लँग्वेजमध्ये बरोबर. बोलतोय. मला ती लँग्वेज बरोबर. समजत नाहीये. मी त्या बरोबर. मोबाईलमध्ये सेट करू शकतो एआय टूल्सनुसार त्या लँग्वेजचं बरोबर. ते कन्व्हर्जन कर आणि माझ्यानुसार मला ट्रान्सलेट करून दे बरोबर. लाईव्ह. किंवा किंवा समथिंग, आता आमचा म्हणजे माझ्याकडे पण आर्टिस्ट आहे. आता यामध्ये एक आपला अजून एक फीचर आहे, तो टॅप टू सर्कल म्हणून. तो येस. सेंटर दाबला आणि तो सर्च केला पूर्ण, म्हणजे ऑलमोस्ट 23 अल्ट्रा 22 अल्ट्रांना पण त्यांनी दिलेले येस, येस, फीचर्स येस. प्रोव्हाइड केलेले. सो तो सर्च केला की तो पूर्ण, म्हणजे तुम्हाला एक सपोज आता उदाहरण घ्या, समजा तर माझ्या मागे तो गमला ठेवलेला आहे, जो काही आहे हं. तो, बरोबर. आता मी तो मध्ये मी फक्त सर्च करणार, तर मला ती सॅम्पलिंग कोणती आहे, कुठली आहे, काय आहे त्याचं येस. पूर्ण ओव्हरऑल ऍज अ गुगल चा सर्च अनालिटिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला तो भेटणार, बरोबर. बरोबर, म्हणजे सो बरोबर. ह्या हिशोबाने पूर्ण गोष्टी जाणार. माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे सर तुम्हाला, की पुढच्या 5 वर्षात ऍज अ डेटा अनालिटिक्स किंवा डेटा सायन्स या फील्डमध्ये तुम्ही कोणते नवीन ट्रेंड्स तुम्ही एक प्रिडिक्ट करताय, की पुढच्या 5 वर्षात डेटा सायंटिस्ट किंवा डेटा अनालिटिक्स ही फील्ड पुढे जाऊन हे करू शकतो, म्हणजे तुमच्या मते काय हां, आहे हां, सर. रिलेटेड? जेव्हा येस. स्टार्टिंगला डेटा सायन्स फील्ड आली, त्याच्यामध्ये जो प्रिडिक्टिव्ह मॉडेलिंग होता, तो फक्त मशीन लर्निंग एक मॉड्यूल होता. मग बरोबर. त्याच्यामध्ये ते कोणत्या डेटावरती काम करायचे जनरली टॅब्युलर डेटा. टॅब्युलर बरोबर. डेटा मीन्स ज्याच्यामध्ये रोज आणि कॉलम्स असतात तो डेटा. हम्म, हम्म. नंतर आता एआय मग तिथेच नाही थांबलं. नंतर एआय काय झालं डीप लर्निंग नावाचं एक मॉड्यूल आलं. तर त्या डीप बरोबर. लर्निंगमध्ये नॉट ओन्ली वर्किंग ऑन टॅब्युलर डेटा. मग त्याच्यानंतर एक बरोबर. मॉड्यूल आलं सी म्हणूया आपण त्याला कॉम्प्युटर व्हिजन. तर ह्या सर्व बरोबर. मॉड्यूल्समध्ये आता फक्त टॅब्युलर डेटावरती काम होत नाहीये. इमेजवाला डेटा जो टॅब्युलर नसतो, इमेजवाला बरोबर. डेटा. बरोबर. तर गोइंग राईट. फॉरवर्ड एआय जी फील्ड आहे, तर ही फील्ड आपण आता जे बघतोय, की टॅब्युलर डेटा स्टार्टिंगला काम केलं, नंतर इमेज बरोबर. प्रोसेसिंगवाला डेटावरती काम केलं. आता राईट. गोइंग फॉरवर्ड वरती जो एआय जो टेक्नॉलॉजी आहे, तो बरोबर. म्हणजे आपण काय म्हणूया इन शॉर्टमध्ये आउट ऑफ द बॉक्स जाऊन गोष्टी ॲडव्हान्स तुम्हाला होणार, विचार ऍडव्हान्स होणार आहे, ॲडव्हान्स होणार. बरोबर. येस, ॲडव्हान्स होणार. यामध्ये यामध्ये अजून मी एक ऍड करू इच्छितो, की एआय जॉब्स नाही खाणार आहे, एआय चालवणारे माणसं तुम्हाला रिप्लेस करणार. येस, येस, येस. आता ज्यांना बरोबर. हां. येस, येस. आता हा. याच्यामध्ये मी एक ऑब्झर्वेशन केलं सर, की बरोबर. ज्यांना ट्रेंडनुसार जाता येत नाही, ते राईट. प्रवाहाच्या बाहेर फेकल्या जातात. बाहेर फेकल्या जातात, बरोबर. जसं 100%. येस, हंड्रेड जसं की पर्सेंट नदीमध्ये जे पाणीचा प्रवाह असतो, त्याच्या जर बाजूला गेलं तर दगड नदीच्या किनाऱ्यावर येतो. परंतु वाहत असलं बरोबर. तर तो समोर जातो. लाइकवाईज समोर एक जातो, छोटंसं बरोबर. उदाहरण देऊ इच्छितो सर.
आपण हं. जेव्हा छोटे होतो, तेव्हा इंडियामध्ये जास्त प्रमाणात मोबाईल फोन चालायचे ते म्हणजे Nokia. Nokia. आठवत राइट, असेल तर Nokia. राइट, राइट, Samsungचं राइट. तेव्हा नावही नव्हतं किंवा दुसऱ्या नावही फोनचे नव्हतं. नावही बरोबर, नव्हते. बरोबर, परंतु काळानुसार Google जेव्हा कंपनी मार्केटला आली, ज्या Google राइट. कंपनीने अप्रोच केला Nokiaकडे, की तुम्ही आमचे सॉफ्टवेअर्स घ्या. आम्ही तुम्हाला बरोबर. ऑपरेटिंग सिस्टम देऊया, आपण टाय करूया. परंतु काळानुसार Nokiaने नाही स्वीकारलं. त्यांनी अडॅप्टिबिलिटी नाही घेतली नाही त्यांनी दाखवली. तेवढी. त्यांनी तेव्हा दुसरं बरोबर, दाखवलं. मग दुसऱ्या मोबाईल फोनने दाखवलं. आज तुम्ही बघा प्रवाहानुसार ते गेले नाही, बरोबर, बरोबर. मार्केटच्या बाहेर पडले. तसंच राइट. आता या एआय फील्डमध्ये दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आता मी तुम्हाला जे बरोबर, सांगितलं, की आता आपण असं म्हणूया, की 8 डायमेन्शनल डेटा पण असेल फ्युचरमध्ये. बरोबर, ज्याच्यामध्ये आता बरोबर, तुम्हाला मी फक्त 2च डेटाचे प्रकार सांगितले, टॅब्युलर आणि बरोबर. इमेज प्रोसेसिंग वगैरे. इमेज नंतर असं प्रोसेसिंग. पण होईल, की जो बरोबर, माणसाच्या आई पुपिल्स जे आपण आईच्या बरोबर. ब्लिंकिंग वरतून, त्याच्या राइट, मेंटॅलिटी राइट. वरतून, त्याच्या हावभावावरतून, त्याच्या बॉडी टेम्परेचर वरतून, तो बरोबर. नंतर काय करणार आहे, असे पण एआय काय येतील, करणार? जे त्याचे पण फ्युचरिस्टिक असेल. येस, की बाबा प्रेडिक्शन्स त्याचा येतील. बॉडी बरोबर, टेम्परेचर, त्याचे हावभाव, त्याचे बरोबर, हार्ट बीट्स, बरोबर. त्याला आता विचार काय राइट. करायचे आहेत, त्याला आपण म्हणूया बरोबर. न्यूरो न्यूरो. टेक्नॉलॉजी. ते त्याच्यावरती राइट, वर्किंग राइट. चालू आहे. जो बरोबर. इलॉन मस्क 100%. आहे, त्यांच्या ज्या कंपनीचे बरोबर, चालू आहे, की कंप्लीटली माणूस जे आपण रोबोट्स म्हणूया. बरोबर. कंप्लीटली असा रोबोट बनवणार, की तो माणसासारखाच विचार करणार. राइट. इव्हन दो की आपल्या माइंडसेटमध्ये जसे की नर्व्ह सेल असतात. आपल्या बरोबर. माइंडसेटमध्ये एक सेल प्रिडिक्ट करायची एक प्रोग्रामिंग जो चिप, ती चिप सगळं राइट. विचार करणार आपल्यापेक्षा बरोबर, ॲडव्हान्स आणि ती सिग्नल बरोबर. देणार आपल्याला. असा हे राइट. फ्युचरिस्टिक होणार सर. म्हणजे याच्यामध्ये बरोबर, मग 8 बरोबर. डायमेन्शनल डेटा म्हणूया आपण. ज्या डेटाचा आपण राइट. सध्या तरी काही विचार पण नाही करू शकत. तसा पण डेटा येईल बरोबर, कदाचित. बरोबर. सो सांगायचा मुद्दा आपण असा म्हणू शकतो, की जो फर्स्ट मूव्हर ॲडव्हांटेज आपण ज्याला म्हणतो, जो फर्स्ट मूव्हर ॲडव्हांटेज ज्याच्याकडे राहणार, तो या फील्डमध्ये किंवा या क्षेत्रामध्ये की नेमके एक्झॅक्ट एआय कसं यूज करायचं, काय करायचं, पॉइंट ऑफ व्ह्यूच्या हिशोबाने. आता जसं तुम्ही आपला गिबली आर्ट्सचा जो हं, हं, हं. इश्यू निघाला, मागच्या सिन्स लास्ट 2-3 वीक्समध्ये जो तो ज्याला चॅट जीपीटी माहिती नाही, त्याला एआय माहिती नाही, येस. त्यांनी सुद्धा ऍप डाउनलोड केले, हं, हं. गोष्टी झाल्या, त्यांच्या रेटिंग्स चेंज झाल्या. म्हणजे मी एक गुगलचं डॉक्युमेंटरी त्यांचे नंबर्स मी व्ह्यू करत होतो किंवा म्हणजे माझी सवय आहे की मी ओव्हरऑल कोणते आर्टिकल्स वगैरे गोष्टी काही ना काही काय चालू आहे नवीन मी बघत राहतो. तर त्यांचा एक डेटा आला होता समथिंग, हं, एक हं. युट्यूबचा डॉक्युमेंटरी होती, व्हिडिओज होता, की त्यामध्ये होता की एक एक साकडा होता की गिबली आर्ट्स ह्याच्या पहिले नंबर ऑफ डाउनलोडचा आणि त्यानंतर नंबर ऑफ डाउनलोड्स एवढे झाले. सो त्यामध्ये जर अंदाज तफावत काढली तर तो मोर दॅन म्हणजे 4 to 5 लाख प्लसचा आकडा होता. म्हणजे जे 4 लाख लोक जे एआय ला जुडलेले नव्हते पण ते जॉईन झाले. की मग प्रॉम्प्ट कोणते हे कोणते तुम्ही इंस्टाग्रामचे रील्स फीड्स उघडून बघितलं तर तुम्हाला लागन तेवढे ते बस, डेटाच बस, बस, देतात. बस, बस. व्हॉट इज प्रॉम्प्ट, व्हॉट इज गोष्टी, सगळ्या गोष्टी. सो बरोबर. सो आणि आणखीन एक प्लस ऍड ऑन गोष्टी मी हे म्हणू शकतो की एआयच्या हेल्पनी तुम्ही जॉब इंटरव्ह्यू किंवा जॉब प्रिपरेशन जे करता ते तुम्ही त्याचा हेल्प घ्या. इन टर्म्स ऑफ कोणती पण फील्ड असू द्या. जसं की सर आपले डेटा अनालिटिक्स फील्ड मधले, मी सॉफ्टवेअर टेस्टिंग फील्ड मधला किंवा दुसरा जो कोणी एखादा सपोज आता आपण नवीन नवीन ही सिरीज मध्ये नवीन नवीन अजून जे मेंबर्स आहे आपण त्यांना पण आपला पॉडकास्ट कट्ट्यावरती आपण बोलावणारच आहात बरोबर. हं, हं. बट तुम्ही याच्या हिशोबाने कसं तुमची प्रॅक्टिस करू शकतात. म्हणजे इट डझंट मीन दॅट की तुम्ही पूर्ण प्रोग्राम टाका आणि सगळं ऍज इट इज कॉपी पेस्ट करा. नाही, तुम्हाला जिथं कुठं आडलं की बाबा सपोज आता प्रत्येक वेळेस तुमचा ट्रेनर तुमच्या सोबतच असतात, सरांना त्यांचा जॉब आहे, मला माझा जॉब आहे, त्या हिशोबाने तुमचा ऍज अ ट्रेनर म्हणून तुम्ही ऍज अ जीपीटीचा हेल्प घेऊ शकतात किंवा एक येस, प्रॉपर बरोबर. आपण जे म्हणतो की प्रॉम्प्टिंग कसं व्हायला पाहिजे त्या हिशोबाने येस, एक येस. गोष्ट होऊ शकते. सो हे एक बेटर आपण हे असं म्हणू शकतो. लाईक सर आपण याच्या शेवटच्या पार्टकडे येऊया. हां, हां. सो आत्ताचे जे काही आपले जे श्रोते किंवा जे काही फ्रेशर्स आहे किंवा कॉलेज गोईंग स्टुडंट आहे किंवा वर्किंग प्रोफेशनल आहे यांना आपण शेवटचा संदेश आपला काय देऊ इच्छिता? सर मी सर्वांना हेच सांगेल, की काळानुसार आपल्याला पण चेंज होणं खूप गरजेचं आहे. इव्हन बरोबर, भगवद्गीतेमध्ये पण खूप चांगला कोर्स दिलेला आहे. बरोबर, जो म्हणजे चेंज हा संसारचा नियम आहे. बरोबर. येस. राइट, तर चेंज राइट. आपल्याला संसारानुसार व्हावेच लागेल. बदल बरोबर, यह संसार का नियम है और हमें उसे बरोबर. स्वीकारना पडेगा. स्वीकार तर करणं पडेगा. बरोबर, काळानुसार आता मी प्रत्येक यंगस्टर्सला आपल्या श्रोते वर्गाला सांगेल, काळानुसार बरोबर. ज्या प्रवाहामध्ये आता सध्या स्कोप आहे, त्या प्रवाहाकडे विशेष लक्ष द्या. आता सध्या ट्रेंडिंग काय आहे? एआय टेक्नॉलॉजी. ज्यांना कोणाला आयटी बरोबर. फील्डमध्ये यायचं असेल, एआय राइट. टेक्नॉलॉजीच्या मदतीने तुम्ही आणखी काय गोष्टी डेव्हलप करू शकता, त्या टेक्नॉलॉजीचा बरोबर. सर नाण्याच्या 2 बाजू असतात, हेड आणि टेल.
लाइकवाईज प्रत्येक फील्डच्या बरोबर. 2 बाजू असणारच. बरोबर. प्रत्येक फील्डच्या. तर राइट. त्याचप्रमाणे एआयच्या पण काही बेटर बाजू असतील. तर त्या बेटर बरोबर. बाजू काळानुसार आपण स्वीकारून आपण आपल्याला कशाप्रकारे डेव्हलप करू शकतो, वेगवेगळ्या आयटी बरोबर. सेक्टरमध्ये कशाप्रकारे त्याचं युटिलायझेशन करू शकतो. तर मी राइट. राइट. श्रोतवर्गाला हेच सांगेल, तुम्ही तुमचा कोणताही क्षेत्र निवडा, परंतु बरोबर. काळानुसार तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये अपग्रेड व्हावं लागेल. अपग्रेड व्हावं लागणार. बरोबर येस. आहे. तुमचा जो काही एक सेट केलेला जो दिनक्रम आहे किंवा जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसच्या आउट ऑफ द बॉक्स जाऊन तुम्हाला विचार करणंच आहे. त्याशिवाय गोष्टी होऊ शकत नाही. आता तुम्ही जर एक सेटअप जर हे केला, की नाही माझं असं प्रोसिजर आहे, मी ह्याच वेळी काम करतो, तर इट विल नेव्हर वर्क. बिकॉज सिंपल आहे. आपण एक इंटरव्ह्यू ज्यावेळेस देतो, फेल होतो, तर त्या इंटरव्ह्यूमध्ये आपण काय ड्रॉबॅक्स घेतले, काय गोष्टी घेतल्यात किंवा एक एचआरचा ज्यावेळेस फर्स्ट फोन कॉल येतो, आपण जसं म्हणतो, की येस हाऊ आर यू, वी आर लुकिंग फॉर द जॉब चेंज, असा तसा जो काही गोष्टी. फर्स्ट याच्यात तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल नाही आला, बट सेकंड याच्यात तुम्ही फर्स्ट याच्यात काय चुकलात त्याचं जर अनालिसिस नाही केलं, देन इट विल बी ऑफ नो यूज. लाईक येस, बरोबर. येस सर. राईट. एक सो सो मराठी हां. हा, बोला बोला बोला. एक मराठीमध्ये कोट्स आठवली सर. "चुकाल तर शिकाल आणि शिकाल तर टिकाल." तर तुम्ही जेव्हा चूक करणार याचा अर्थ असा नाहीये, की तुम्ही अपयशाकडे जाताय. ही तुमची बरोबर. सुरुवात असते, तुम्ही यशाच्या मार्गाने जाताय. जेव्हा बरोबर. जो बल्बचा शोध लावलेला थॉमस अल्वा एडिसन जेव्हा त्याने बल्बचा शोध लावला, त्याचा एक इंटरव्ह्यू झाला. बरोबर. त्याला विचारण्यात आलं, की "सर तुम्ही कसा शोध लावला? तुमचे कसे एफर्ट्स आहेत? काय आहेत?" ते म्हणला, "मी शोध बरोबर. लावल्याचा मार्ग एकच आहे. परंतु राईट. अपयश झालेला मी 1101 मार्ग सांगू शकतो, की त्या मार्गाने बरोबर. गेला तर तुम्ही अपयशी व्हाल. सक्सेसचा एकच 100%. मार्ग आहे." कारण बरोबर. फेल्युअर मधून मी सर्व गोष्टी शिकलो, की इथं अपयशच मिळणार. मग तुम्ही अपयशच मिळतं. चूक बरोबर. जेव्हा होईल, तेव्हा समजायचं, की तुम्ही चांगल्या मार्गाने जाताय. राईट. राइट. बरोबर. आणि आणखीन एक माझं म्हणणं एक हेच आहे, की तुम्ही एक पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. एक इंटरव्ह्यू दिला, 2 दिला, 3 दिलात. मार्केट सिच्युएशन कशी काय आहे, बट तुमचं जे प्रिपरेशन आहे ते चालू ठेवणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो त्या हिशोबाने एक गोष्टी आहे या बरोबर, या बरोबर, पद्धतीत. बरोबर. बरोबर. सो मला आणखीन एक तुम्हाला हे सांगू इच्छितो मी, की तुम्ही एवढा शॉर्ट कमी वेळात तुम्ही टाईम दिला. तुमच्या जे काही गोष्टी झाल्या किंवा आज तुमच्याशी बोलून पण खूप संवाद करून खूप चांगलं वाटलं आणि खूप काही तुमच्याकडनं नवीन गोष्टी शिकायला पण भेटल्या तुमच्या अनुभवातून. नक्कीच जे काही आपले श्रोते मंडळी आहात, की जे कोणी आपले पॉडकास्ट बघतात आहे, जे स्टुडंट झाले, वर्किंग प्रोफेशनल झालेत, त्यांना आज नवीन एक दिशा भेटली किंवा पॉइंट ऑफ व्ह्यू, एक डिरेक्शन आपण एक म्हणू शकतो किंवा एक पॉझिटिव्ह माइंडसेटनी जो कोणी हे बघणार एक ओव्हरऑल पॉझिटिव्ह डिस्कशन ओव्हरऑल पूर्ण सेक्टर विषय आपण म्हणतो ते सरांकडनं आज आपल्याला खूप चांगलं एक मार्गदर्शन झालंय किंवा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, तुमच्या जे काही प्रतिक्रिया आहे तुम्ही तुमच्या कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा किंवा अजून तुमचा असे टाईपचे पुढे अजून एपिसोड कोणते तुम्हाला वाटत असेल की आम्ही अजून आणू इच्छितो, तुम्ही आम्हाला नाव सांगा, फील्ड वगैरे किंवा आपण हे फक्त थ्रूआउट आयटी सेक्टर पुरतच मर्यादित नाही राहणार आहे, थ्रूआउट पूर्ण गोष्टींमध्ये असणार आहे. जर आपल्याकडे पण जर असे कोणते चांगले प्रॉपर नॉलेजेबल पर्सन असणार जसे की तुम्ही होतात, तुम्ही आलात, तुम्ही स्टुडंट्सचं चांगलं गायडन्स केलं, तर मग ही सिरीज आपण पुढे तुमच्याही युट्यूब चॅनलला किंवा माझ्याही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पुढे न्यायचा 100% प्रयत्न करू. सो मी तुम्हाला एक एवढंच सांगू इच्छितो, सरांचा पण युट्यूब चॅनल आहे. सर तुम्ही थोडं सांगू शकता. येस, येस. सर येस. सर्वप्रथम तर सरांचे जे श्रोते वर्ग आहेत, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद आणि सरांना पण विशेष करून धन्यवाद. कारण सरांनी जो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, सरांनी मला जो बरोबर. कॉन्टॅक्ट केला, म्हणजे सरांचे याच्यावरतून आत्मीयता दिसते, की आय वुड लाइक टू डू समथिंग डिफरंट आउट ऑफ बॉक्स आणि बरोबर. याच्यामध्ये सरांचं जर बघितलं तर जास्त काही फायदा नाहीये, परंतु श्रोते वर्गासाठी आपण काय डिफरंट देऊ शकतो. जसं की सर बरोबर. सॉफ्टवेअर टेस्टिंग क्षेत्रातले आहेत. परंतु सरांना वाटलं, की यार आउट ऑफ बॉक्स आपण एआय रिलेटेड, डेटा सायन्स रिलेटेड सरांनी स्वतः अप्रोच केला आणि यावरतूनच सरांची जी आत्मीयता दिसते, त्याबद्दल सरांना परत एकदा मनस्वी धन्यवाद सर. तुम्ही एक बरोबर. अपॉर्च्युनिटी येस. दिली, संधी दिली आणि लाइकवाईज येस. जसं सरांचं आहे, तसंच माझं पण एक इनिशिएटिव्ह मी स्वतः राबवत असतो, की सर्वसाधारण विद्यार्थ्यांना जसं की मीही सर जे माझं प्रायमरी एज्युकेशन झालं, ते आपण बरोबर. जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. परंतु बरोबर. मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली. राईट. 6वी ते 12वी माझं नवोदय विद्यालय, जे एक सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम असते. जवाहर नवोदय राईट. विद्यालयाची राईट. परीक्षा असते 5वी ते मी पास बरोबर. झालो आणि 6वी ते 12वी मी तिकडे शिकलो. कदाचित तो एक माझा बरोबर. लाईफकडे बघण्याचा एक टोटली दृष्टिकोन चेंज दृष्टिकोन झाला. येस. चेंज झाला. बरोबर. आणि बरोबर. की सी राईट.
नवोदयचं एक हे एक एम आहे सर. एक त्यांचा काय म्हणूया, की एक शिक्षार्थ आइये, सेवार्थ जाइये. कम टू लर्न, गो टू सर्व्ह. म्हणजे एक बरोबर. तो एक 100% ऑब्जेक्टिव्ह ठेवून लाईफमध्ये, की ठीक आहे, काही ना काहीतरी आपण करू शकतो. बरोबर. त्याच पार्श्वभूमीवरती माझं एक छोटंसं एक YouTube चॅनल मी ओपन केलेलं आहे, आय-टी वाला भास्कर. आणि एक बरोबर. माझं Instagram पण अकाउंट आहे, आय-टी वाला भास्कर. माझं स्वतःची बरोबर. एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. माझी स्वतःची एक कंपनी आहे, हं, हं. बरोबर. itwala.org आणि बरोबर. newtechglobe.com ही माझी स्वतःची कंपनी आहे. त्या बरोबर. माध्यमातनं मी विद्यार्थ्यांना ट्रेन करत असतो. विद्यार्थ्यांना प्रॉपर गाईडन्स करत असतो आणि बरोबर. 100%. ह्यामधनं जे काही आहे, की सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही थोडं काही सोशल वर्क बरोबर. पण करण्याचा प्रयत्न करत असतो सर. राइट, राइट. बरोबर. 100%. सो सरांची YouTube लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. सो तुम्ही जर डेटा अनॅलिटिक्स फील्डमध्ये पुढे काही करू इच्छिता तर तुम्ही डेफिनेटली सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा किंवा सरांचे पण जे कोणते श्रोते मंडळी असणार ज्यांना सॉफ्टवेअर टेस्टिंग रिलेटेड काही हेल्प हवी असेल किंवा काही इंटरव्ह्यू प्रिपरेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा काही स्टडी मटेरियल पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा किंवा प्रदीप सरांना कॉन्टॅक्ट करा. ते पण माझे फ्रेंडच आहेत. सो आणि तुम्ही आपला जो काही हा प्रयत्न आम्ही एक तुमच्यासाठी एक बांधिलकी म्हणून करत आहात डेफिनेटली तुम्हाला आमचा हा आजचा पॉडकास्ट 100% आवडला असेल. आय नो दॅट पॉडकास्ट ही मोर दॅन 50 मिनिट्स प्लस गेला राइट, आहात राइट. राईट. बट आय होप जो हे बघणार एंड टू एंड त्यांना 100% काहीतरी नवीन शिकायला भेटणार. सो ॲज युजल आय एम सेईंग सो सायनिंग ऑफ फ्रॉम दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस अँड आय होप and for the candidates those who are watching other than the Marathi, we are also planning for them as well to having some different podcast in Hindi and as well as in English as well. So stay tuned. And as well as always, I am saying, keep learning, keep growing. Thank you so much for watching this video. Signing off Thank you. from Thank you all. this podcast. Yes, Yeah, thank thank you. you. Thank you so much for watching this video.